आजच्या आपल्या व्याख्यानमालेचा 6वा दिवस आपल्या वक्ता श्रीमती रश्मिताई कशेळकर, संवादिका श्रीमती शलाकाताई नागवेकर, उपस्थित श्रोतृवर्ग सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. उपस्थितांना ही विनंती आहे की व्याख्यानादरम्यान सगळ्यांनी आपले मोबाईल फोन्स बंद किंवा सायलेंटवर टाकावेत. आपल्या आजच्या वक्ता श्रीमती रश्मिताईंना मी विनंती करते की त्यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि मग शलाकाताई तुम्ही सुद्धा स्थान ग्रहण करावं. यानंतर स्वरा आपटे ध्वजगीत सादर करेल. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काली रोविती पराक्रमशाली. रामचंद्र लंकेवरती वधुनी रावणा, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. करीत जय सिकंदर स्वारी, चंद्रगुप्त ग्रीकान मारी. हिंदुकुश शिखरी चढला, जिंकुनी रणा, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. रक्षणी ध्वजाच्या ह्याची, शाली वाहनाने साची. उडविली शकांची शकले, समरित्या क्षणा, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. हाणिले हुसकिता जेथे, पूर्णासी विक्रमादिते. हाची घुमवी मंदोसरच्या, त्या रणांगणा, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. जय जय हिंदू सम्राटे, अश्वमेध केले मोठे. करीत पुढती गेला हाची, विजय घोषणा, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. उगवनी सूड हिंदूंचा, मदमर्दुनी मुस्लिमांचा. शिवराय रायगडी करती, वीर पूजना, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. ध्वज हाची धरुनी दिल्लीला, वीर बाहू भाऊ गेला. मुसलमीन तक्ता फोडी, हाणुनी घणा, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. आंग्ल दैत्य तोची आला, सिंधू तो निघाली घाला. बुडविला सिंधू तची त्याही, करुणी कंदना, ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज तो लढवूया पुन्हा. धन्यवाद. स्वरा एकदम सुरेल ध्वजगीत सादर केलं. धन्यवाद. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीची कन्या आपल्या आजच्या वक्ता श्रीमती रश्मिताई कशेळकर. लिखाणावर त्यांचं प्रेम हा बहुतेक त्या जागेच्या इतिहासाचाच प्रभाव असावा. मालवणी आणि संगमेश्वरी बोलीभाषा असलेल्या रश्मिताई आज आपल्याशी कोकण, भूमी, भाषा आणि माणसं या विषयावर गप्पा मारणार आहेत. आणि या गप्पांमधून आपण त्यांनी लिहिलेली पुस्तकं, मिळालेले पुरस्कार आणि एकंदर त्यांचा प्रवास हे सगळं जाणून घेणार आहोत.
हा प्रवास आपल्याला घडवून आणणार आहेत आपल्याच आजच्या संवादिका, संस्कार व्याख्यानमालेच्याच कुटुंबाच्या सदस्य श्रीमती शलाकाताई नागवेकर. शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेल्या आणि आपली लिखाणाची आवड यांचा मेळ घालून शलाकाताई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे कार्यानुभव विषयाच्या तज्ज्ञ लेखिका आणि अभ्यास मंडळाच्या सदस्य आहेत. योजना सुहासिनीची हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं असून त्या इतर पुस्तकांचे संपादन देखील करतात. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल त्यांना आजपर्यंत केसरी आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार, बृहन्मुंबई सहशालेय उपक्रम समितीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार असे आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. साहित्य आणि कला यांचा व्यासंग असलेल्या अशा आपल्या शब्दप्रेमी जोडीला मी विनंती करते की आम्हाला कोकणची सफर घडवून आणावी. धन्यवाद. नमस्कार. कोकण हा निसर्गदत्त देणगी लाभलेला प्रदेश. या प्रदेशाची चमकदार आलेखनाची साक्ष देणारी पुस्तकं ज्यांनी लिहिली त्या कोकण कन्या श्रीमती रश्मिताई कशेळकर. आज आपण त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. परिचय करताना मी पूर्ण नाव वगैरे सांगते. त्यांचं पूर्ण नाव आहे रश्मी राजेंद्र कशेळकर. बोलीभाषा मालवणी संगमेश्वरी. त्यांनी लिहिलेली पुस्तकं भुईरिंगण आणि भुईपरमळ. मी तुम्हाला पुस्तकं दाखवते. भुईपरमळ आणि त्यांच्या भुईरिंगण या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी काही पुरस्कार मी तुम्हाला वाचून दाखवते. महाराष्ट्र शासनाचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ताराबाई शिंदे ललित पुरस्कार 2016, अनंत काणेकर ललित गद्य महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, श्री त्र्यंबकराव शिरोळे पारितोषिक ललित गद्य महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सुभाष भेंडे नवोदित साहित्य पुरस्कार मुंबई, अनंत काणेकर उत्कृष्ट ललित लेख पुरस्कार गणपती शाळा या लेखासाठी. असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. यादी खूप मोठी आहे पण आपल्याला त्यांच्याशी बोलण्यात जास्त वेळ घ्यायचा आहे म्हणून मी इथेच थांबते. तसंच मौज हंस ऋतुरंग साहित्य मुक्त शब्द दीपावली आरती जपूरजा या आणि अशा अनेक दिवाळी अंकातून त्यांनी ललित लेख सातत्याने त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तसंच त्यांचं भुईरिंगण हे पूर्ण पुस्तक देवरुख येथील स्वायत्त महाविद्यालय आठले सप्रे पित्रे यांनी कला शाखेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. तर एवढी मोठी प्रतिभा लाभलेल्या आपल्या रश्मिताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रश्मिताई, लेखक होण्याची बीजं बालपणात असतात असं म्हणतात. तर तुमचं बालपण पूर्ण कोकणातच गेलं. तर या कोकणातलं तुमचं गाव कसं होतं त्याचं वर्णन आम्हाला सांगा. शलाकाताई, तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मला थोडंसं माझ्या आपल्या ज्ञानयोग सहनिवासांच्या यांच्याशी थोडं बोलू द्या 2 मिनटं. हा ना सगळा उपक्रम मला खूप वेगळा अनोखा वाटतोय. म्हणजे एखाद्या साहित्यिक संस्थेने असे कार्यक्रम घेणं वेगळं, एखाद्या नगर वाचनालयाने घेणं वेगळं, एखाद्या राजकीय कुठल्याही पुढाऱ्यांनी घेणं वेगळं आणि एखाद्या कुटुंबाने तो वसा पुढे चालू ठेवणं खूप वेगळं आहे. मी जेव्हा ऐकलं की माझ्या अशी चित्राताई बोलल्या तेव्हा मला इतकं वेगळं वाटलं हे की एक मुंबईमधली नॉट गावातली कुठली तरी एक संस्था आहे म्हणजे कुटुंब आहे आणि ते तुमचं काय म्हणतं सोसायटी आहे आणि मुंबईमधली सोसायटी असे एकत्र येऊन असा कार्यक्रम आणि इतके श्रोते जमतात, भरभरून साथ देतात. हे खरोखर माझ्यासाठी अनोखं आहे. त्यांच्याशी बोलले आत्ता मी आणि तुम्ही सगळे आर्टिस्ट, सगळे आत्ता जे गायिका होत्या त्या आणि सगळे तुम्ही खूप महत्त्वाचे आहेत आणि हे खूप अनोखं आहे माझ्यासाठी. आता मी माझ्या प्रश्नाकडे वळते. बालपणाबद्दल काहीतरी प्रश्न विचारला होता तुम्ही. हो, माझं ना बालपण गेलं देवगड सिंधुदुर्गमध्ये.
10वी पर्यंत होते मी तिथे. एक छोटंसं आमचं कौलारू घर होतं. छोटं नाही, मोठं होतं तसं, म्हणजे आम्हाला वाटणीला आलेलं छोटं होतं, पण माडीचं घर त्यावेळेचं कौलारू, आणि काका वगैरे सगळे, आणि मागे थोडीशी आमची आंब्याची कलमं वरती, माडांची बाग, आणि मागे समुद्र हेच आमचं घर नाहीच, म्हणजे समुद्र हेच आमचं घर. आणि आम्ही तिथेच असायचो खेळत वगैरे. म्हणजे माझ्या लिखाणामध्ये समुद्र येतोच. स्पेशल समुद्र अजून लिहायचा आहे, तो सावकाश लिहीन, पण तो समुद्र येतो आणि तेच माझं घर असायचं. त्याच्यातून हे करायचं, असं माझं बालपण गेलं. घाटीतली शाळा एकदम हे, आणि भाषा मालवणी. शाळेत बोलणारे शिक्षकसुद्धा मालवणी, म्हणजे आमच्या शाळेमध्ये मालवणीच बोललं जायचं. शिक्षक मुलांशी मालवणीतच बोलायचे, आम्ही शिक्षकांशी मालवणीतच बोलायचो. बोलीभाषा ती आमची, मातृभाषा ती. आई वडील आजही आम्ही घरात मालवणीच बोलतो आणि फोनवर तेच बोलतो. भेटले मालवणी की गजाली सुरू असतात, काय विचारू नको. तर असं होतं आमचं ते हे. आपली शाळा आणि सवंगडी या संदर्भात आम्हाला थोडं सांगा. माझं अनोखं काय आहे, म्हणजे जे माझ्या लेखनाला आत्ता वेगळा एक आयाम देऊन जातं असं मी म्हणेन, म्हणून त्याच्यावर बोलते. मी गाभित समाजाच्या खूप जवळ होते. गाभित हा समाज म्हणजे मच्छीमार म्हणतो आपण, पण गाभित हे आत्ता मच्छीमार, पण तेव्हा गाभित हे गुराब जातीच्या जहाजाचे दर्यावर्दी होते. ते मच्छीमारी नंतर करू लागले. सगळी संपलंच ना, जहाजं वगैरे संपत आली, त्याचं महत्त्व राहिलं नाही. मग त्यानंतर ते गाभित मच्छीमारी करू लागले. आणि त्या कान्होजी आंग्रेंचा काळ, विजयदुर्ग, देवगड, तो एरिया तुम्ही नजरेसमोर आणा, आणि मग तिथले ते गाभित. आणि त्या गाभित समाजाची मुलं होती ना, ती मच्छीमारी करणारी. माझी जी वाडी होती, साईनाथ वाडी नावाची वाडी होती, घाटीमध्ये आमची शाळा होती. सगळे ना, म्हणजे आता आपण असा विचार करूया की त्या शाळेत जाणं, म्हणजे आम्ही शाळेत जायचो, पण त्या 50-60 मुलं जी असायची ना, त्यातली आम्ही 8-10 लोकच असे असायचो की इतर समाज असं म्हणू आपण, इतर समाजातले, म्हणजे आम्ही इतर समाजातल्या, ते मुख्य म्हणजे बाकीची समाजातली. आणि ते सवंगडी होते आमचे. वाईट तेव्हा काही होत नव्हतं, म्हणजे हे नाही. बरं, आम्हाला घरातून सांगायचे नक्की की ओ तुम्ही काय किल्ल्यात जाऊ नको, त्यांच्या संगतीक लागू नको, तुम्ही वाटलं तुम्ही हे जातलास, फुकट जातलास, गापत्यांच्या संगतीक लागलास ना किल्ल्यातल्या की तुम्ही फुकट जातलास, असं आम्हाला वाडीतून सांगायचे. कारण ते अभ्यास करायचे नाहीत, ते मासे मारायला जायचे. त्यामुळे आम्हाला असं घरातून असं खरोखर धाक असाच असतो की तुम्ही अभ्यास करा, कोणाच्या तरी संगतीला लागू नका. पण वर्गात इतकी ती मुलं होती ना, त्यामुळे तुम्ही बघाल तर माझ्या पहिल्या याच्यामध्ये ते डोकावतात लेखनामध्ये ती सारखी. माझे सवंगडी नावाचा माझा पूर्ण लेखच आहे, म्हणजे भुईरिंगणमध्ये. नंतर खाडीकाठची वाडी म्हणून आहे लेख, आणि त्या खाडीकाठच्या वाडीचं मी वर्णन केलेलं आहे, लिहिलंय त्याच्यावरती. आणि सांगायचं म्हणजे माझ्या गावातल्या, देवगड गावातले जेव्हा हे 2 लेख प्रसिद्ध झाले, तेव्हा देवगड गावातली माणसं, म्हणजे आश्चर्य करण्यासारखं आहे की ती म्हणाली, अहो आम्ही हा समाजच बघितला नाही. तुम्ही जेव्हा लिहिलं तेव्हा आम्ही त्या किल्ल्याकडे बघितलं, त्या गावांकडे बघितलं. इव्हन मी अगदी जबाबदारीने सांगेन, मधु मंगेश कर्णिक म्हणाले की हा सगळा परिसर कोकणातला मला नवीन आहे. कारण बरोबर ते करूळचे, समुद्राकडचे नाहीत करूळ, आणि त्यांनी मुंबईकडचं लिहिलंय, म्हणजे त्यांनी माहीमची खाडी लिहिली आहे. पण तरी सुद्धा ते म्हणाले की हा सगळा जो गाभित समाज रश्मी तू लिहिलायस ना, तो मला पूर्ण नवीन आहे, मी हा समाजच बघितलेला नाही. आणि मी त्या समाजात जवळच होते, ते सवंगडीच माझे, आणि ते येत राहिले माझ्या लिखाणात. आजही ते येतात, मी ते लिहून पूर्ण नाही झालंय त्यांना. म्हणजे त्यांच्यावरती झालेले अन्याय असोत शाळेमध्ये, म्हणजे शाळा काय ठरवते, एखाद्याचं अन्न ठरवून देते की हे तुम्ही आणायचं नाहीये असं सांगते शाळा. म्हणजे तुम्ही मासे आणायचे नाहीत डब्यात, मग ते काय आणणार, ते कुठून काय पिकवणार कुठून, किंवा भाजी आणायला जाणार कुठून. सकाळी ते मासेमारीला जाणार, बंदरावरची मच्छी आलेली ते विकायला जाणार, की त्यांची आई
भाजी आणायला जाणार नाही येणार, ते काहीच नाही. मग ते दुपारी जेवायला जायचे आणि मग शाळेत त्यांना खाणं दिलं जायचं नाही. त्याची ना ती झाक ना प्रत्येक लेखात, प्रत्येक व्यक्तिरेखेत त्यांच्यावर झालेला अन्याय. आणि ते मालवणी बोलायचे आणि मालवणी बोलणारा माणूस ना प्रमाण भाषा जरी असली ना तरी ते लिहिताना ते चुकायचे, अर्थात त्यांचे ते शब्द मालवणी त्यामध्ये येत राहायचे आणि तेव्हा त्यांना त्याच्यावर लाल शेरे मिळत जायचे, मार्क्स कमी व्हायचे. म्हणजे हा त्यांच्यावरचा झालेला खूप मोठा अन्याय आहे की. आणि आपण काय म्हणतो, तुम्ही बोलता ते लिहा आणि तुम्ही प्रमाण भाषा लिहा, पण त्यांना प्रमाण भाषा अचानक येणार कशी? घरात इतकं बोलतात. निबंध लिहायचं झालं तर पूर्ण अर्धाधिक मालवणीच असायचं आणि 10वीला तर ते हमखास नापास व्हायचे, कारण पेपर बाहेर जातात ना चेक करायला. मग हा केवढा तरी बोलीचा आणि प्रमाण भाषेमधलं अंतर आहे. आणि हा प्रश्न आजही तसाच आहे. म्हणजे इतके तुम्ही अभ्यासक्रम आखल्यात, पाठ्यपुस्तकाचे इतके तज्ज्ञ, म्हणजे हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे की इतका तज्ज्ञ, म्हणजे ॲज ए टीचर इथे आहेत, इतके तज्ज्ञ मंडळी अभ्यासक्रमावर तुम्ही काम करताय, पण 10वीला जाणारे बाहेर पेपर आणि त्याचं मालवणीत लिहिलेला निबंध असेल, त्याचं एखादं येणारं म्हणजे त्यांना चुकीचं वाटणारं क्रियापद असेल, त्यांना चुकीचं वाटणारं विशेषण असेल, त्यांना चुकीचा वाटणारा शब्द असेल, त्यांना तुम्ही लाल शेरे मारून त्याला 0 मार्क देता. म्हणजे तुम्ही तिथे त्या मुलाला खरोखर शाळा बाह्यच ठरवता, म्हणजे त्याला तुम्ही शाळेत घेत नाही असं. म्हणजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे जो बोलीचा आहे आणि जो या समाजाचा पण आहे, प्रत्येक समाजाचा आहे. बोलीत बोलणाऱ्या सुद्धा, संगमेश्वरी असो, आमच्याकडची दालदी असो किंवा मग मालवणी असो. खरं पाठ्यपुस्तक मंडळाने आता प्रत्येक बोलीभाषेतील एक परिच्छेद जे आहे तर ते पाठ्यपुस्तकात घेतलेले आहेत की सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते पुस्तक आपलंसं वाटावं असं ते आता करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तोही एक उत्तम प्रयत्न आहे. तुम्ही म्हणजे कोकणात तुमचं उदरनिर्वाहाचं साधन काय होतं? कारण आता तुम्ही म्हणालात की गावीत लोक जे होते ते मच्छीमारी करायचे, तर तुमच्या घरी उदरनिर्वाहाचं साधन काय? हो, आम्ही मच्छीमारी पण करायचो. मच्छीमारी म्हणजे काय माहिती आहे, आम्ही कालवं काढायला जायचो, नंतर मासे गरवायला जायचो. साव टाकून गरवतात बघा, गरी असते आणि साव टाकून गरवतात, त्याला जायचो. पण ते कसं आहे, आमचं उदरनिर्वाहाचं साधन नव्हे, ती एक मजा म्हणून जायचो आम्ही, करायला जायचो किंवा वेळ असायचा म्हणून जायचो. पण उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे माझे वडील पेंटर होते, आर्टिस्ट होते ते. आणि टुरिंग टॉकीज होती त्यावेळी देवगडमध्ये. आमच्या 2 टुरिंग टॉकीज होत्या. तर त्याचे जे बोर्ड तयार करायचं असायचं ना, रंगवायचे, ते बाबा करायचे माझे. आमच्या घरी बोर्ड येऊन पडलेले असायचे आणि बाबा तेव्हा पोस्टर्स यायची कागदी पेटी बरोबर, एवढी रिळाची ॲल्युमिनियमचं मोठी ट्रंक यायची. म्हणजे आम्ही म्हणायचो सिनेमा इलो असं म्हणायचे त्याला. मग ते सिनेमा इलो म्हटल्यावर आम्ही खयचो सिनेमा इलो. मग SD स्टँडवर जाऊन ही गाबीत सगळा जो समाज होता किंवा आम्ही बघायला जायचो, खयचो उद्या लागतलो सिनेमा वगैरे काय. त्याच्यात आम्हाला खूप इंटरेस्ट सिनेमामध्ये. आम्ही फिल्म पण खूप बघायचो त्यावेळी. आणि तेच साधन होतं ना तेव्हा. TV नव्हते. TV असले ना तरी आमच्या फोपडी किंवा माडावरती अँटिना लावायला लागायची. ती पण कावळा बसला की खाली असे चुरमुरे दिसायचे. मग परत ती हलवा, सारखी करा, मॅच असली की ते कोणतरी एक धरून राहणार, असं सगळं ते त्यावेळेचं वातावरण. TV एकाकडेच, कोणाकडे तरी वाडीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट छोटासा, असं ते वातावरण. पण आम्ही फिल्म बघायचो, खूप फिल्म बघायचो, ब्लॅक अँड व्हाईट सगळे काय लागतील ते. पण माझे बाबा पोस्टर्स रंगवायचे आणि ते समजा ती कागदी पोस्टर्स फाडली गेली तर बाबा अक्षरशः राजेश खन्ना असेल, अमिताभ बच्चन असेल, डिट्टो त्याचं चित्र काढायचे त्याचं, की सगळीकडे गावात लावायला लागायची ना ती. मग आणि काही लोक ना ती पोस्टर्स लावलेली चिकटपट्टीने असेल ना ती फाडून घेऊन जायचे आपल्या घरी लावायला भिंतीवर. आणि हो, भिंतीवर लावायला घरी पोस्टर्स. म्हणजे रात्रीच्या रात्री आत्ता लावली ना तर ती पोस्टर्स गायब.
रात्रीची. म्हणजे त्यांना खूप इंटरेस्ट असायचा की ती पोस्टर्स आपल्याला पाहिजेत. अमिताभ बच्चन काय असेल ते, काय ते शोले तर काय एकही पोस्टर नाही. मग तेव्हा बाबा ती पोस्टर्स रंगवायचे. आणि आमचा गणपतीचा कारखाना होता, म्हणजे गणपतीची शाळा म्हणतात त्याला, आम्ही शाळा म्हणतो, कारखाना शब्द माझा चुकून गेलाय. गणपतीची शाळा होती आमची, खूप सुंदर शाळा होती. त्याच्यामध्ये आम्ही ज्या घरातल्या स्त्रिया असायचो, माझी काकू असायची, मी, माझी आई, सगळे आम्ही हरतालिका करायचो. आम्ही हरताळका असं म्हणतो मालवणीमध्ये त्याला. हरतालिका करायचो, नागोबा करायचो, नंतर गोकुळ म्हणजे श्रीकृष्ण करायचो. असं आमच्याकडे सगळी गणपतीची शाळा होती. माझी गणपतीची शाळा नावाचा भुईरिंगणला लेख आहे एक. आणि तो सगळं कोकणातलं सगळं सांगेल की काय एवढे मोठे मूर्तिकार ॲज ए ते एक प्रतिनिधित्व आहे. अर्थात माझे बाबा आहे ते असून सुद्धा, एवढी त्यांच्या हातात कला असून सुद्धा त्यांच्याकडे पैसा नव्हता. म्हणजे ते किती हे होते. आणि त्यांना अर्थात ते आमच्या कुटुंबाने ते सहन केलंय की खूप त्यांच्याकडे कला होती पण पैसा मिळत नव्हता, असं होतं. आणि त्या गणपतीच्या शाळेला मला स्पेशल मसापचा त्या एका लेखाला पुरस्कार आहे. इतका तो आजही तो वाचला जातो. आणि आजही इतके लोक त्याने मला फोन करतात की म्हणतात, हां तुमची गणपतीची शाळावाल्यांना रश्मी कशेळकर अशी माझी त्या लेखाने ओळख दिली. असे अनेक लेख आहेत पण त्या लेखा माझा अजूनही वाचला जातो आणि लोक सांगतात, वाचक सांगतात. तुमच्या पुस्तकात जशी माणसं भेटतात तशी झाडा पण भेटतात, तर त्याबद्दल आमका सांगा. हां काय असा, झाडं ही ना आमची माणसंच असतात कोकणातल्या लोकांची. आम्ही असं नाही म्हणत की ह्या झाड म्हणजे ह्या. तुम्हाला माहिती आहे जेव्हा आमच्याकडे नारळ तोडणे, माड तोडणे याला ब्राह्मण हत्या समजतात, तोडत नाहीत सहसा. आणि तुम्हाला तो विधी माहिती आहे काय माहिती नाही. माड तोडायचा कसा असतो हा विधी तुम्हाला माहिती आहे काय माहिती नाही. तर माड तोडताना त्याला वस्त्र नेसवतात, त्याला जानवं घालतात, त्याला गारणं घालतात. अरे बाबा तुला आम्ही म्हणजे तू पुन्हा आमच्यात कुठल्या तरी रूपाने या, आत्ता आम्हाला शक्य नाही आहे तुला सांभाळणं, तेव्हा आम्ही तोडतोय. त्याची पूजा करतात, सगळे कुटुंबीय वाडीतले एकत्र येतात, त्या माडाला नैवेद्य करतात आणि मग त्याच्यावर कुऱ्हाड चालवली जाते. अशी इतकं माडाला त्या मानलं जातं. नारळाला आमच्याकडे केळीचं सुद्धा तसंच आहे. केळ जर असेल ना तर रात्रीच्या वेळी आपण कधी केळीला हात नाही लावत, त्याचं पान नाही काढत किंवा काही झालं तरी कुठल्याही झाडाचं पान. कोकणी माणूस किंवा ती आदिम संस्कृती अशी आहे की झाडाला खूप जपलं जातं. ती माणसं असतात. खूप लिहिलंय मी, मला ती झाडांमध्ये ना ते माणसंच दिसली आहेत. आणि मग मी लिहित सुटले आहे. आणि रिंगीण लिहिली आहे, म्हणजे रिठ्याचं झाड असतं बघा ते लिहिलं आहे. ते आमच्या आवारात होतं, आम्ही कसे रिठे जमवायचो. पण ते नुसतं रिठे जमवायचो असं नाही, ते माझ्या जीवनाचा एक भाग होता. रिंगीण असेल, बोरणी लिहिली आहे, नंतर खारपोटी लिहिली आहे, जी खाडीतली खारपोटी तुम्हाला माहिती आहे आत्ता जी मुंबईमध्ये कत्तल सुरू असून तिथे आपण मोठमोठ्या इमारती बांधत आहोत, तर ती खारपोटी लिहिली आहे. कोकणात खारपोटी म्हणजे वाचवली जाते. आणि खारपोटीमध्ये खूप आहे, म्हणजे सगळं आपण वाचतो, आपण सुशिक्षित सगळे आहोत, ब्रीडिंग आणि सगळं माशांचं आणि ते सगळं बघतो. मग मी ती खारपोटी लिहिली आहे. गंधगौर लिहिली आहे. गंधगौर मी बुचाच्या झाडाला नाव दिलं आहे, मी नाव दिलं आहे ते गंधगौर. आणि ते लिहिलं आहे. तो माझा लेख चैत्रेय इथलेच नरेंद्र फाटक म्हणून आहेत, त्यांच्याकडचं ठाण्यातून चैत्रेय प्रकाशित होतो, त्याला ती गंधगौर लागली आहे. अनेक मला फोन आले त्याच्याबद्दल. आणि हे ते नंतर काय लिहिलंय, बरीच झाडं लिहिली. चिंचेचं झाड आहे, शेगुल आलंय माझ्यामध्ये. नंतर हां पपई आहे. जांभूळ जे झाड आहे ना ते झाड ना मात्र मुंबईतलं आलंय. माझी जाऊ एक आहे वर्षा,
आणि ती ना कांदिवलीला राहत होती, मला वाटतं रेल्वे स्टेशनच्या बाजूला, आणि त्यांच्या दारामध्ये ते मोठं झाड होतं. ते झाड मला भेटलं ना, तर त्यांच्या गॅलरीतून मी जांभळं काढू शकले, जी म्हणजे आमच्या घरातून मी, म्हणजे ती आमच्या मोठ्या ना जांभळीणी त्याच्यावर हुमले भरपूर, हुमल्यांची घरटी, हुमले हा मुंगीचा एक प्रकार आहे मोठा, त्या हुमल्यांची आदिवासी लोक चटणी पण करून खातात हां रायगडमध्ये. तर ते झाड आणि तर ते झाड ते मी आमच्याकडचे आहेत, पण आमच्याकडची जांभळं मिळवणं खूप कठीण असायचं, एवढ्या मोठी खोड असायची आणि उंच गेलेली झाडं. मग त्याने करायचे ती हुमल्यांची घरटीच आमच्या अंगावर पडायची, जांभळं नंतर असा सगळा प्रकार. मग ते मी जांभूळ लिहिलं आहे. शेगुलच्या वेळी तर एक लोकगीत पण आलं आहे शेगलामध्ये माझं. अशी खूप झाडं लिहिली. म्हणजे मला ना त्या झाडांमध्ये माणसं आजही भेटतात. मी कुठलंही झाड असं बघू शकत नाही की हे झाड आहे, हां मग ते माझ्या जवळचं आहे, माझ्या पर्सातलं आहे, आणि ती झाडं मला भेटत जातात. मी खूप झाडं लिहिली आहेत, खूप लिहिली आहेत. म्हणजे जवळजवळ 12-15 तरी नक्की असतील मी झाडं लिहिली आहेत. राजीची गोष्ट आणि भाऊच्या बायकोची गोष्ट यासारख्या लेखातून तुम्ही गोष्टी सांगताय, पण मला असं म्हणायचंय की तुम्ही ललित आणि कथा याच्या बॉर्डरवरती तुम्ही लिखाण तुमचं आहे का? काय होतं, ललित लिहून लिहून जवळजवळ मी 70 ललित लेख लिहिले, प्युअर ललित. 70 ललित लेख लिहिले. हातांना इतकी सवय झाली की मी म्हटलं ना की एखादा लेख लिहावा किंवा एखादी कथा लिहावी तर ते ललितच व्हायचं. म्हणजे मग आणि तुम्हाला एक सांगू, माझं हे नाही आहे, ॲज ए मराठी लिटरेचरचा अभ्यास नाही आहे, म्हणजे ॲज ए लेखक म्हणून. मी MA आत्ता जस्ट केलं आहे. कशासाठी, तर मला ती परंपरा आणि तो इतिहास सगळा काहीतरी मराठीचा माहिती व्हावा म्हणून मी जस्ट हल्लीच केलं आहे, MAचा हे केलं आहे, मराठीचा अभ्यास केला. पण मला जेव्हा लिहित होते ना तेव्हा मी लिहित गेले हो, आणि तेव्हा मला नंतर कळलं की हे मी ललित लिहिते. म्हणजे मलाही माहिती नव्हतं की हे मी काय लिहिते. ते सुरुवातीचं जे आहे हां, तर तो सुरुवातीचं कसं झालं आहे की माझं मी लिहिताना पहिल्यांदा मी लिहित काहीच नव्हते. आधी पहिलं मी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एका याच्यात साहित्यिक हे ते तुम्ही जशी ही कामं करता ना सगळी आर्टिस्ट सगळे येऊन, तसे आम्ही कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये वगैरे अशी काय लागेल ते आम्ही कामं करत होतो. आणि मग भेटत गेले, आणि मग एका ठिकाणी आम्ही असे एकत्र आलेले असताना सगळे कवी आले होते मुंबईतून. आणि मग त्यांना असं कळलं, मला असं कळलं त्यांना की त्यांना ना कोंबडीबद्दल काहीच माहिती नाही आहे. कोंबडीची कथा आम्हाला ती सांगा. हां, तर त्यांना ना कोंबडीबद्दल काहीच माहिती नाही. तर मला असं आश्चर्य वाटलं की अरे असे काय हे लोक, यांना सारखे काय साधी कोंबडी नाही माहिती, किंवा ती कोंबडी अंडी कशी घालते, ती कशी येते, असं काय करते, पिल्लं कशी उभवते, आणते कशी, त्यांना सांभाळते कशी, ही साधी गोष्ट यांना कशी माहिती नाही, असं म्हणजे मला आश्चर्य वाटलं. तर मग मी काय म्हटलं, त्याने आमलेट पाव मागवला होता सगळं खायला, आणि म्हणाले, मग असा विषय निघता निघता काय झालं, तुमची खरबी कोंबडी तिच्याबद्दल हा खरबी कोंबडीत सांगते. तर मग तिच्याबद्दल मग ते काय म्हणाले की मी म्हटलं आमची ना एक खरबी नावाची कोंबडी होती, आणि तिने काय केलं, ती सारखी हरवायची, आणि मग एकदा ती आली ना, ती पिल्लं घेऊन आली. असं तर म्हणाले, हो असं कसं झालं, हरवायची आणि पिल्लं घेऊन आली असं तसं. तर मग मी सगळी त्यांना खरबीची आमच्या स्टोरी सांगितली. एक आमची खरबी कोंबडी होती, आणि ती अशी कुठेतरी घालायची. आणि आमच्याकडे उंडल नावाचं झाड आहे, तुम्ही बघितलं असेल, सगळ्यांना माहिती असेल. उंडल झाड बघा जरा, हा उंडल नावाची झाडं आहेत ना, ही उंडलीची झाडं. दुर्गा भागवतांनी त्याच्यावर खास लेख लिहिलेला आहे. मी पण लिहिला आहे. अर्थात दुर्गा भागवत माझ्या गावच्या कशाळीच्या, मी पण कशाळीची, म्हणून आम्ही दोघींनी लिहिलं आहे. तर उंडल हे ना खूप सुवासिक फुलांचं झाड असतं.
म्हणजे इतके तुम्ही मुग्ध व्हाल की त्याच्या पुढे तुम्ही कुठल्याही फुलाला असं सुवासिक म्हणणारच नाही, असं माझं मत. म्हणजे मी उंडलीला सुवासिक फुल म्हणते, माळत नाही आपण ते, पण हा उंडल हा मोठी मोठी उंडली असत. उंडण हा आपला मूळ शब्द म्हणजे याच्यातला, आणि आम्ही उंडल म्हणतो किंवा उंडीण म्हणतो. मोठ्या मोठ्या असतात, एवढ्या मोठे मोठे खोड असतात आणि गर्द हिरवी झाडं, पालवी आणि काळी काळी खोड. म्हणजे त्याच्यावर 100-1 पोपट सहज राहू शकतात एका झाडावरती. अशी मोठी मोठी ती उंडण. आमच्याकडे उंडणी म्हणून एक गाव पण आहे, उंडी एक गाव आहे राजापूरमध्ये, उंडण म्हणून एक गाव आहे. अशी ती गावं आहेत. म्हणजे किती तिथे उंडणी. त्या उंडणी सगळ्या आमच्या परसात होत्या, पलीकडच्या याच्यात होत्या. आणि त्याच्यामध्ये ना ढोली असतात, अशा मोठ्या होल असतात केलेले, आणि म्हणजे ते आपोआप होतात ती हे वळताना. त्या ढोलीमध्ये हे आमची कोंबडी होती ना, ती जाऊन अंडी घालायची आणि नाहीशी व्हायची. जेव्हा तिला ती उबवायची असायची ना, खुडूक धरतात त्या कोंबड्या, आणि उबवायची असायची तेव्हा ती नाहीशी व्हायची. आणि मग आमच्याकडची काकूनी म्हणायची, काय एका कुत्र्यान नेल्यान, कोल्यान नेल्यान, बाऊ लिलो त्यांना नेल्यान, खरबी काय आता येऊची नाही. आणि ती खूप वर्ष होती आमच्याकडे. आम्ही तिला ना असं मारायचं का असा विचार पण करू शकत नव्हतो. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग होती आणि बरीच वर्ष होती. पण ते आणि एकदा ना भरपूर पाऊस असताना ना ती ना तिच्याकडे 2च पिल्लांना घेऊन आली, अशी पिल्लांना घेऊन आली. त्याच्या अगोदर ती भरपूर 10-10, 11-11 पिल्लं काढायची, निगारात असायची. मग ती सगळी माझी खरबी मी त्यांना ऐकवली आणि तो लेख लिहिला. आणि माहीमकरांनी तो वाचलाय. त्यांनी मला फोन केला होता त्याबद्दल की रश्मी, मी तुझा ते चांगले संपादक आहेत, इथे बसले आहेत समोर, आणि रश्मी मी तुझा लेख वाचला, तू चांगलं लिहिलंयस असं सांगितलं. आणि त्या लेखाचं काय आहे, तो पहिला लिहिलेला माझा लेख, मला माहिती नव्हतं ते ललित आहे. मी पहिला तो लेख लिहिला आणि मला जेव्हा एकाने सांगितलं की कवी नारायण लाळे म्हणून आहे तिथे डोंबिवलीचे, त्यांनी सांगितलं मला की तुम्ही ना हे हंसला अंतरकरांकडे पाठवा. तर मला ना खरं सांगू, वाचन आणि हे एवढी माहिती नव्हती मला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला हंस माहिती नव्हता, मला काहीही माहिती नव्हतं. माझी सायन्स साईड आहे, आणि सायन्स साईड हे नव्हे, पळवाट नव्हे, पण मला नव्हतं माहिती की साहित्यातलं काय कुठे द्यायचं, काय चालू आहे, हे काही माहिती नव्हतं. तेव्हा मी पोस्टाने पाठवला, म्हटलं ठीक. तेव्हा त्यांचा मला फोन आला की तुम्ही अगोदर काय लिहिलंय, काय हा कुठे लिहिला लेख, आणि म्हणाले मी हा हंसला घेतो. तेव्हा सगळ्यांना इतका आनंद झाला की तुझा पहिला लेख हंसला लागतोय, आणि तो अंतरकरांकडे. अंतरकर खूप त्या लेखावर खूप चांगलं बोलले आणि म्हणाले हे प्युअर ललित आहे. मला शांताबाईंची आठवण आली, तुमच्या भाषेच्या. शांताबाई शेळके खूप सोपं आणि सुंदर लिहायच्या, आणि खूप सोपं लिहिणं खूप कठीण आहे असं मलाही आज वाटतं. की तुम्ही विद्वत्तापूर्ण आणि हे लिहू शकता, तेही महत्त्वाचं आहे, मी त्याला डावलत नाही आहे, पण सोपं लिहिणं आणि ललितची भाषा सोपी असली पाहिजे, म्हणजे जी सर्वसामान्यांपर्यंत पोचते, सगळा जण वाचू शकतो. आणि 2009ला माझा हंसला तो लेख लागला, आणि ती खरबी, आणि तिथपासून. आणि कोंबडीवरती कोणीही ललित लिहिलेलं नाही, मी शोधते आहे. कोंबडीवरती कोणीही ललित लिहिलेलं नाही, मी शोधते आहे. दुसरं, केसात ज्या उवा होतात ना, त्याच्यावर पण कोणी ललित लिहिलेलं नाही आहे, मी लिहिलंय. त्याच्यावर पुन्हा सगळे म्हणाले की मग इतकं त्या उवांच्या लेखावर झालं की सगळे मला तिकडनं पश्चिम महाराष्ट्र विदर्भातून फोन की, आणि ते सांगायला लागले की आमच्या बहिणींना कशा उवा होतात, आई कशी काढायची, रॉकेल कशी ओतायची, गॅमॅक्झिन कसे मारायचं, औषधं कुठे होती हो, गॅमॅक्झिन मारायचे कसे, धुवायचं कसे, नंतर त्यांना म्हणजे त्यांचे हाल अक्षरशः. आणि कसं असायचं, शाळेमध्ये तेवढी स्वच्छता नसायची हो. घरात तुम्ही स्वच्छता केली आणि शाळेमध्ये गेलात आणि त्या मुलांच्या ज्याच्यात वावरताय तिथे त्या उवा मिसळल्या की होते. मग मी उसातला आहे ना, तो मी उतला असं ठेवला आणि तो लेख लिहिलाय. आणि तो एक वेगळा लेख असं मी तुम्हाला सांगेन की तो एक वेगळा लेख आहे, अजून तो पुस्तकात नाही
आलाय, कारण तो घेतला नाहीये मी अजून पुस्तकात, पुढच्या वेळी घेईन. आता खरबीप्रमाणे तुम्ही मांजर प्रेमी आहात हे तुमच्या मॅगवरून एक कळून आलं. मधला एक ना आपला गॅप राहिलाय, तो पूर्ण करते की ललित आणि ललित गद्य, राजीची गोष्ट आणि असा एक हे राहिलाय. प्युअर ललित जेव्हा लिहितो ना तेव्हा ते आत्मपर होतं. मला काय म्हणायचंय, रश्मी कशाळीकरचे अनुभव काय आहेत असे आहेत. आणि काही वेळा काय होतं, ललितमध्ये काही कॅरेक्टर बसतच नाहीत. त्याच्यासाठी मला ललित गद्याकडे वळायला लागतं. हळूहळू मी कथेकडे वळायला लागले आणि मग मला ना फॉर्मचा प्रॉब्लेम यायला लागला की मी ललित लिहिते तर हे धड ललित नाही आहे आणि हे धड कथा नाही आहे. असा जो मधला ललित गद्याचा फॉर्म आहे तो माझ्याकडून व्हायला लागला. पण महत्त्वाचे जे काय समीक्षक आहेत म्हणजे मराठी साहित्यातले, त्यांनी काय केलं, त्यांनी मला हे केलं, म्हणजे मला असा संभ्रम झाला की अरे हे मी लिहिलंय ते ललित नाहीच आहे. मला समजतंय हे ललित नाही आहे, पण ही कथा पण नाही आहे. मग मी काय करू, म्हणजे मी मौजेचे संपादक गुरुनाथ सामंतांना हे केलं आणि ते कवितेचे संपादन करत होते. आत्ता काही करत नाही, म्हणजे संपादन मोनिका मॅडम गजेंद्र गडकर करतायत, पण तेव्हा ते मौजेचे संपादक होते. त्यांना म्हटलं माझं सर असं असं होतंय, मला ती कॅरेक्टर्स आणायची आहेत पण मला ते प्युअर ललित नाही आहे आणि मला कथेचा फॉर्म अजून मी ते परत असं अर्ध होतंय. तर म्हणाले तू अजिबात फॉर्मचा विचार करू नको, तू लिहित जा, तुला जे काय लिहायचं ते लिही, वाचक वाचेल, तुला स्वतःची शैली आहे, तू लिही आणि तू अजिबात फॉर्मचं. मग मी ती राजीची गोष्ट लिहिली. त्या राजीच्या गोष्टीमध्ये ना त्या घराण्याला एक शाप आहे आणि ती खरी गोष्ट आहे. त्या याची म्हणजे आमच्याच परिसरातली आहे, देवगडमधलीच आहे. मग ती राजीची गोष्ट आलंय लालित्यपूर्ण पण थोडं कथेकडे झुकणारं असं होतंय. असं राजीची गोष्ट सांगाल तर? ती राजीच्या गोष्टीचं काय आहे, तिला त्या घराण्याला असा शाप आहे त्यामध्ये की त्या मुलाचा जन्म झाला ना की बाप जातो. म्हणजे मुलगा काही वर्षांचा झाला ना की त्या घराण्यात त्या सगळ्या तिघी चौघी जणी ॲज ए विधवाच आहेत की ते एक एक सोडून ते गेलेलं आहे. आणि ते होतं, म्हणजे ते कशाने होतं माहिती नाही, अशी काय अंधश्रद्धा नाही मी हे करू शकत त्यामधून, पण ते होतं त्याच्यात. आणि ती मला कॅरेक्टर ते आणायचं होतं. ती जी आहे ती त्याला फेस करते, बरोबर ती लग्न करते, राहते आणि तिला माहिती असतं की असा असा शाप आहे तरी ती राहते. आणि ते कसं आहे ते राजेचं ते सगळं त्याच्यामध्ये आलंय. आता तुम्ही अनेक पक्षी प्राणी यांच्यावर लिहिलं, तसंच म्याव हा तुमचा एक लेख जो आहे, तर तुम्ही मांजर प्रेमी आहात का? त्याच्या आधी मांजर प्रेमीच्या आधी मी मुक्तीबद्दल सांगू का? हो सांगा, नक्की नक्की. कथा सांगा तुम्ही, आम्हाला आवडेल. मुक्तीबद्दल लिहिलंय मी. त्या मुक्तीमध्ये ना आमच्याकडे एक डाग घालणे म्हणून प्रकार तुम्ही ऐकलंय का माहिती नाही. डाग घालतात आणि ते ना बस्तरमध्ये पण घालतात. बस्तर आदिवासीमध्ये घालतात. आता ही आदिवासीच आहे. कोकणी संस्कृती अतर्क्य आणि अगम्य आहे. जरा सविस्तर सांगा. काय सांगते, कोकणी आपली संस्कृती अतर्क्य आहे, अगम्य आहे. तुम्हाला काय तुम्ही बघायला जाल आणि आढळेल सांगता येत नाही. मी कोकणात इतकी वर्ष राहते पण मी कोकण पाहिलेलं नाही. मला खूप पाहायचं आहे, मला खूप अनुभवायचं. काही नाही, कणभर पाहिलंय आणि त्या कणातला एक बारीकसा असा कुठेतरी मी लिहिलंय असं मला जाणवतं. इतकं ते अफाट आहे. तर त्या मुक्ती या कथेमध्ये ना माझ्या ललित गद्यामध्ये ती जी आहे ना ते डाग घालतात. म्हणजे डाग ते वाद्य आहे याचं मातीचं आणि ते डाग सजवतात. डाग सजवण्याचा तो विधी असतो, त्यामध्ये आहे ते माझा सगळा विधी मी लिहिलाय. आणि का सजवतात का, म्हणजे ते देवता मानतात. रामचिम ढेरेने पण लिहिलंय त्यामध्ये, म्हणजे त्यांच्या पुस्तकामध्ये पण त्यांनी डंकिणी असं त्याला म्हटलंय. ती देवता आहे आणि ती सजवून त्याला त्यावेळी चांबडं चढवून त्या चांबड्याचे बोल उठवून ते आत्म्याला बोलवतात.
आणि कसं आहे माहिती आहे, आपल्याकडे भूत होते, आत्मे आहेत आजही. आपण नाही का सगळा पितृपक्ष वगैरे तो आत्म्यावरच सगळा अवलंबून आहे आपला. म्हणजे असं ती काय आपण अंधश्रद्धा वगैरे असं नाही आहे, ती श्रद्धाच आहे काहींची, की पितृपक्षात घालतो ना, त्या आत्म्यानंच बोलवतो ना आपण आणि त्यांना जेवण घालतो सगळं. आमच्याकडे तर सगळं चालूच असतं ते त्या पितृपक्षामध्ये. मग जेव्हा मनुष्य मरतो ना तेव्हा ते असं वाटतं की त्याचा जर खून झाला असेल किंवा काय असेल तर ती डाग सजवतात. तो विधी आहे माझ्यात आलेला. आणि ती डाग सजवून त्या आत्म्याला बोल उठवून बोलवतात आणि तो ना डाग घालतात ना तेव्हा त्यांच्या घरातल्या कोणाच्या तरी अंगात वारं येतं. तो अवसर येतो म्हणतात तो आम्ही. वारं येतं अंगात आणि ते बोलायला लागतं. आणि काही ठिकाणी असं आहे की ते खरोखर सांगतं की काय झालाय, कसा खून वगैरे. आणि ते त्याने सांगितलंय. ही माझ्या त्या मुक्तीमध्ये आलंय. हे वेगळं आहे. अनेकांनी मला त्याच्याबद्दल प्रश्न विचारले आहेत आणि अनेकांनी म्हटलंय की हे तुम्ही कुठे स्वतः अनुभव काय. आणि मुक्ती लागली ना तेव्हा मॅजेस्टिकच्या याला लागली, दीपावलीला लागली, तेव्हा त्यांनी खूप क्वेरी काढली की तुम्ही हे आम्हाला याचे पुरावे द्या, हे द्या, ते द्या, हे लिहिलंय का. बरोबर आहे. म्हणजे ॲज ए गुड एडिटर अंधश्रद्धेकडे झुकणार असं वाटलं. दे आर गुड एडिटर आणि त्यांना पब्लिश करायचं आहे. मग असं ते सगळं झालं आणि मग ते मुक्ती लिहिली. त्यानंतर मालवलेला दिवा आहे, ती साधी कथा आहे, त्याच्यामध्ये काय नाही गती. बाकीचे आलेत माझे 4-5 आलेत. म्हणजे मी कथेकडे गेली आहे आत्ता. मी कथा लिहिल्यात त्याच्याकडे मी येते. पण कथा लिहिण्यापूर्वी हे जे काय आलं माझा फॉर्मचा विचार न केलेलं ते मी लिहिलं आहे. हां, आणि आता मांजरबद्दल. मांजर माझा आवडता आहे खूप. आमच्या लहानपणी खूप मांजरं होती आमच्याकडे, खूप होती मांजरं. म्हणजे ती सगळी असायची आणि त्या मांजरांमध्ये ना आम्ही भाग घ्यायचो. म्हणजे ह्या बोक्याचा त्या बोक्याशी कसा भांडण लागला, त्यांचा कसा झाला, मग तो कवलावरनं कसा पडलो, जे त्यांचं हे कसा लागला, झोपेच्या वेळी त्यांनी काय केल्यानी, झोप आमची कशी खराब केल्यानी, जरा निजलेलं आहे असं. नंतर काय ठेवलेलं होतं तर ह्या बोक्यांनी ह्या मांजरीन कसा चोरल्या, मग पालकरांचा अमक्या अमक्या आमच्याकडे कसा येता, असं सगळे. म्हणजे कसं माहिती आहे, त्या मांजरांच्या गोष्टी असायच्या आमच्या. मग त्या पालकरांचा समजा किंवा वातकरांचा जर बयो असा, त्याका आता कितवो महिनो हा, ह्या खायचा विता, किती पिला काढल्यानं, सगळं असायचं. त्या पिलांची नावा काय ठेवचं असं. आणि सगळं ते मांजरांचं आहे ना जग ते आमच्या भोवती असायचं. आम्ही जेवायला त्यांना बाहेर असायचं. पण आमच्या आजीच्या वळकट्यांमध्ये, अंथरुणांच्या त्या वळकट्या असतात त्या गोल करून ठेवतो त्याच्यामध्ये असायची ती मांजरं, सगळीकडे बसलेली असायची अशी. ते एक ना मऊ उबदार पण आहे ना त्यांच्यात, ते आम्हाला मिळायचं. आणि तेव्हा आम्हाला ते नव्हतं. मांजरं आमच्याबरोबर असायची. जसे कुत्रे असायचे, कोंबडी असायची, तशी मांजरं असायची. माझा म्याव नावाचा लेख मौजेला लागला. महत्त्वाचं मौज प्रकाशन गृहाला लागणं आहे, कारण तो वाचला जातो. आणि लेखक म्हणून एक आयस आहे असं आहे मौजेचं असं आहे. आणि तो वाचला जातो. म्याव लिहिला मी. त्याच्यानंतर मी ॲलेक्सा नावाची माझ्याकडे माऊ होती, तिच्याबद्दल ॲलेक्सा लिहिला. आता माझ्याकडे एक चिंटू आहे, तिच्याबद्दल लिहिलंय मी. तो यायचा आहे, प्रकाशित व्हायचा आहे. पण ही मांजरं ना, मांजरांशी मी ॲज ए संवाद करू शकते. घरात कोण नाही ना म्हणून मांजरं बाळगलंय. म्हणजे एखाद दुसरंच करते. मांजर असतं माझ्याकडे. पण मला त्यांचं सगळं कळतं की त्याला आत्ता काय म्हणायचंय. त्याला भूक लागली आहे, त्याला खेळायचं आहे, त्याला सूज आली आहे, त्याला शिला बाहेर जायचं आहे, त्याला आत्ता फूडमधलं काय हवं आहे ते सगळं कळतं. आणि काल परवाच्या दिवशी मी ऐकलंय की प्राण्यांशी बोलणारे असतात, असं परवाच्या दिवशीच ऐकलं. मग ते प्राणी कसे तक्रार करतात. म्हटलं या माझ्या घरी काय चिंटूची तक्रार असेल आमच्या तर सांगा. असं चाललेलं आहे माझं. म्हणजे मी हा फॉर्म ऐकला नव्हता. त्यांना काय म्हणतात माहिती नाही, ॲलिमेंट टेलिपॅथी. हां, मग ते मी ऐकलं की ते ह्यांच्याशी बोलतात वगैरे आणि ते असं. पण आहे, मला मांजर खूप आवडतं आहे. आणि
चहा हा कोकणासाठी अमृततुल्य, त्यावर तुमचं कडतवणी हा एक लेख आहे आणि खूप सुरेख आहे तो. कारण मालवणात किंवा कोकणात तुम्ही गेलात तर चहाचं आकर्षण जे आहे ते सगळ्यांनाच असतं आणि त्यामागे त्यांची एक कथा ती सुरेख आहे. हां, चहा कडतवणी नावाचा माझा एक ललित लेख आहे, प्युअर ललित आहे ते. चहा मी 2दा लिहिलाय आत्ता वाघूर नावाचा अंक माहीमकरांना माहिती असेल की नामदेव कोळीने काढला, त्याच्यामध्ये चहा विषय दिला त्याने. तेव्हा मी चायवाला नावाचा आमच्या धनजी नाक्यावरचा चायवाला प्युअर कथा लिहिली, आत्ता लिहिली. खूप मला त्याच्याबद्दल फोन आहेत, विचारतायत की हा चहावाला नक्की आहे काय. म्हटलं हो आहे, म्हणून मी लिहिलाय म्हणजे आहे, मी जे लिहिते ते असतं. आणि ते जे आहे, आणि पहिला लिहिला ना तो ललित लेख लिहिला चहावरती. तर मला वाटतं चहावरती ललित लेख मी अनेकांचे शोधले आहेत, पण मी लिहिलंय चहावरती. मोदींना मोदींनी मराठी वाचतात काय माहिती नाही, पण द्यायला हवा. आणि आत्ता जी चहावाला कथा लिहिली तेव्हा मी प्रसिद्ध करतानाच सांगितलं हा चहावाला रत्नागिरीचा आहे, असं कौसात लिहिलं. संभ्रम होऊ नये कुणाला. संभ्रम होऊ नये कोणाला. हां, तर ते चायवाल्याचं वेगळे पण नाही सांगते, कडतवणीचं बद्दल मी बोलते आधी. कडतवणी म्हणजे खूप कडक चहा. प्रत्येकाची चहाची व्याख्या वेगळी असते, तुम्ही निरीक्षण करा. आणि मला काय वाटतं माहिती आहे, म्हणजे हे माझ्याच ह्याचं मी सांगू काय की निरीक्षण हे महत्त्वाचं मला वाटतं. निरीक्षणातून तुम्ही लिहू शकता. ललित हे निरीक्षणातूनच येतं. कथासुद्धा, कादंबरीसुद्धा, सगळं हे जे काय साहित्य आहे ना, तुमचं बारीक नजर पाहिजे. हा काय आहे माणूस, हे झाड कसं आहे, हे फूल कसं आहे, काय सगळं जे काय आहे ना ते टिपणं म्हणतात ना, तसं आहे. तर ते कडतवणीचं आहे. आणि सवयी काहींच्या, तर आमच्याकडे ते साटम होते त्यांना ना असा गोड चहा लागायचा, पेलाभर चहा. मग त्यांना ना गोड चहा म्हणजे चांगला चहा, एखाद्याला ना फिका चहा म्हणजे चांगला चहा, एकाला दुधावाला चहा म्हणजे चांगला चहा. प्रत्येकाची चहा, अगदी चहा पत्ती बदलली तरी तो म्हणतो की चहा नको, चहा नव्हे, आमच्याकडे घरी करतात तो चहा, पण त्याची ती चहाची पत्ती बदललेली. आणि पूर्वी कसं होतं, आम्ही पंचाच्या फडक्याने चहा गाळत होतो आमच्याकडे, आणि पहिला चहा करायला शिकत होतो चुलीवर. मग कसे आम्ही घेऊन जात होतो. आणि नंतर चहावरती आमच्याकडे गजाली रंगायच्या. आम्ही छाटण्या मारणे म्हणतो, गजाली मारणे म्हणतो, संगमेश्वरीत छकण्या मारणे म्हणतात, असं सगळं म्हणतात. पडवीमध्ये यायचं ना सगळ्या, तर काय गो कमला ये जरा चाय घे ये, असं म्हणणार. किंवा ती जर जात असेल पानलीतून तर ती म्हणणार घे काय सोनारणी चाय ठेवलंस जरा, दे माका जरा घोटभर चाय दी. आणि मग ती येणार आणि मग त्या काय बोलायच्या, आपली दुःख चहा ऐकायचा. त्या स्त्रियांची दुःख चहाने जास्त ऐकली. हे त्यातलं मर्म आहे त्या ह्याचं. आणि कसं आहे माहिती आहे, कोकणी माणसाचं काय आहे, म्हणजे कोकणी म्हणजे कष्टकरी वर्गाचं म्हणूया, की त्याला ना पहिला चहा विचारलं की तो खुश होतो. चहा देऊ काय, थांब चाय ठेवतोय, नंतर मग बघ, नंतर काय तो भांड, नाही तर काय तो पैसेही बागू केलंस ना उसने घेतलेले ते नंतर बोल, आधी चाय तरी घे, असं त्याला म्हणायचं. मग तो चाय माका नको तुझी चाय बी, आधी माझे उसने घेतलेले पैसे दे, असं म्हणणार. पण तो नाही म्हणणार, आधी पैसे देतोय तुझं, पण तू आधी चाय पी. आणि मग त्याला चहा दिला की तो आपल्याला वशच झाला एकदम. मग उसने पैसे घेतलेले 8 दिवस पुढे, असं त्यांचं ते एक छान हे त्यामध्ये आलंय. आणि ते असायचं आहे. आणि मग स्त्रिया जसं त्या दुःख बोलायचा चहाच्या भोवती, तसं ते असं ते येत गेलंय ते कडतवणीमध्ये. आणि छोट्या छोट्या चहासाठी मानापमान किती, की या लोकांकडे मी चहाच पिणार नाही, त्याच्या घरी मी चहा सुद्धा चहाचा कप पण उष्टवणार नाही, अशी प्रतिज्ञा. म्हणजे चहा न घेण्याची प्रतिज्ञा असू शकते. असं ते सगळं चहाचं पूर्ण जग आलंय. कडतवणी नावाचा माझा लेख आहे पहिल्या पुस्तकामध्ये. आजपर्यंत तुम्ही अनेक कथा लिहिल्या, तर त्यातील सगळ्यात तुमची आवडती कथा कोणती, ती आज कथा आम्हाला सांगा.
कथा खूप लिहिल्यात मी. अबोली नावाची कथा आहे, सगळ्यात आवडती कथा सांगणं कठीण आहे, पण तरी पण मी आत्ताच सांगते. मी अबोली लिहिली आहे. अबोलीमध्ये ना त्या 2 विधवा जावा आल्यात ज्या एकमेकाच्या संगतीने राहतात. तुम्हाला ना असं बघताना ना नेहमी आपण जेव्हा 2 स्त्रिया एकत्र राहतात, खूप जवळ असतात, एकमेकांना जाणत असतात, आणि तेव्हा ना जरा ती लेस्बियनची शेड दिसते, पण माझ्यात ती नाही आहे. मी ती हे म्हणून आणली नाही, म्हणजे आलीत आहेत सगळे गे लेस्बियन, मला नाही, म्हणजे ती नव्हतीच, तर मी कशाला आणू त्यामध्ये. मग त्या दोघी जणी आहेत ना, त्या खूप एकमेकाच्या याने लिहितात, एकमेकावर त्या एकमेकीला दूर पण सारतायत, पण त्या एकमेकींवर अवलंबून पण आहेत, मानसिक भावनिक सगळा तो त्यांचा त्यामध्ये ती अबोली आहे. पुस्तकात नाही आहे, ती प्रसिद्ध आहे, म्हणजे प्रकाशित झालेली आहे, अबोली आहे. आणि आत्ता ह्या वर्षीचा मौजेचा दिवाळी अंक तुम्ही वाचलायत काय मला माहिती नाही. कानळ राई म्हणून माझी एक आत्ता कथा आहे, आणि त्या कथेचे मला इतके मेल्स आहेत आणि इतके फोन आहेत त्याचे, तर तुम्हाला कानळ राई म्हणजे काय थोडक्यात सांगते. कानळराई नावाची कोकणामध्ये एक राई आहे. 140 दशलक्ष वर्षापूर्वीची ही झाडं आहेत, डायनासोरच्याही आधीची आहेत. हिमालय तर नवीनच आहे, अगदी म्हणजे तरुण आहे त्याच्या पुढे, अशी ती झाडं आहेत. आणि ती झाडं सापडली त्यांना, म्हणजे ते एक देवराई आहे ती, आणि ती देवराई असल्यामुळे वाचली, लोकांनी ती ठेवली. आणि त्या देवराईमध्ये ना पूर्ण असे जरे फुटलेले आहेत, म्हणजे असे पूर्ण असे पाठ कसे असतात तसे जरे त्या देवराईतून वाहत आहेत. आपण जातो ना त्या राईमध्ये, खूप झाडं उंच आहेत, सूर्यप्रकाश येत नाही खाली दुपारच्या वेळी सुद्धा, आणि त्या राईतून चालत जातो ना, एवढीशी वाट आहे, वाट नाहीच आहे, आपण वाट काढायची आहे. त्या पाण्यातून एवढ्या गुडघ्याभर पाण्यातून आपण चालत जातो, आणि सगळा हिरवा घुमट त्याचा. मी सकाळी बघितली ती राई, लांब आहे ती, दोडामार्ग तालुक्यामध्ये आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित आहे ती, आत्ता युनेस्कोनं दिलेलं आहे त्याला. तशाच राया गोव्यामध्ये आहेत 3-4 ठिकाणी, निरंकाराची राई वगैरे त्या तिकडे. आणि त्या राया मी पाहून आले. माझ्यासोबत होते डॉक्टर राजेंद्र केरकर, जे आत्ता भारताच्या म्हणजे आपल्या देशामध्ये पूर्ण पश्चिम घाट बचाव, पर्यावरण याचा अभ्यास आणि त्याची जागृती करणारे. त्यांनी मला दाखवली ती राई, हे माझं भाग्य. सकाळी जाऊन आले, दुपारी जाऊन आले, संध्याकाळी राई बघितली, आणि त्या राई ना मला ती वेगळी वाटली. मी अनेक देवराई बघितलेल्या आहेत. सुमित्रा भावींचा एक स्क्रिझोपेनियावरचा एक फिल्म आहे, ती हडपीडमधली राई घेतली आहे, देवगडमधली शिरगाव हडपीडची राई घेतली आहे त्यांनी. पण असं आपल्याला मोठे मोठे वृक्ष दिसतात, मुंबईमध्ये सुद्धा मोठे मोठे वृक्ष तुम्हाला दिसतात, पण ही देवराई वेगळी आहे. इथे त्यांना माहिती नाही आहे, त्यांना जंगली जायफळ म्हणतात ते त्या झाडांना, आणि ती झाडं वेगळी आहेत. मुळं आहेत ना अशी सापासारखी मुळं आहेत, म्हणजे जमिनीमध्ये जातात यू आकारामध्ये, आणि परत वरती येतात, परत जमिनीत जातात, परत, म्हणजे एका झाडाचं मूळ कुठून वरती येईल माहिती नाही, अशी ती सापासारखी मुळं दिसतात. भयानक दिसतात, अगदी भयानक दिसतात. तुम्ही पाण्यात पाय ठेवला ना तरी दचकणार, कारण सगळा बुळबुळीत, आणि तो असा हा प्रदेश आहे. आणि दुसऱ्या प्रकारची त्याच्यामध्ये कानळच राई आहेत, पावाची झाडं म्हणतात ते, आणि त्यामध्ये ना त्यांना मुळांना ना असा सपोर्ट दिलेला आहे, असा पूर्ण उंच झाड वाढलंय आणि एवढा सपोर्ट आहे पानांचा, असं त्या मुळांचा, आणि ती आतमध्ये गेलीत. कदाचित त्यामुळे ती इतकी वर्ष वाचली असतील, ती एवढी जुनी ती. त्याचे ना फॉसिल्स दापोलीमध्ये सापडले आत्ता असं. आणि ह्या राया सगळ्या सापडत गेल्या ना, तसं त्याचं संरक्षण सुरू झालं. होळीला ते झाडं तोडत होते त्याचं, पण ते आता बंद केलं, कारण त्याला ही मिळाली ना, सुरक्षितता मिळाली, म्हणून बंद केलं. तर मला प्रश्न पडला, कथेकडे येते मी. ही कानळ राई आमच्यात चर्चा झाली, डॉक्टर राजेंद्र केरकर असतील किंवा इतर पर्यावरण तज्ज्ञ असतील, त्यांची आमची अशी चर्चा झाली. त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही ललित लिहिता, तुम्ही एकतर कानळराईवर ललित लिखल्या किंवा तुम्ही ती कथेत आणा.
म्हणजे ती वाचली जाईल, लोकांना त्याबद्दल समजेल की अशा राया आहेत आणि त्याचं सुरक्षित कसं करायचं आहे असं सगळं समजेल. तर मग मी काय केलं, तो प्रयत्न केला आणि सक्सेसफुल. मी आत्ता ती कानराई कथेत लिहिली आहे. कथेमध्ये कॅरेक्टर्स आहेत. वन्या नावाचं कॅरेक्टर आहे, ते वेगळं आहे पूर्ण. अनेकांनी सांगितलं आहे की तुमच्या त्या कथेमध्ये आम्हाला जी ए कुलकर्णी आठवत आहेत, खानोलकर आठवत आहेत, त्याची जाग दिसते आहे. म्हटलं वाव मस्त. आणि ती वन्या आहे, तिला तिच्या नवऱ्याला ना देवाने हे केलेलं आहे, झपाटलेलं आहे, म्हणजे देवाच्या मागे लागलेला आहे तो. काही नाही, त्याचं मानसिक तो आधी हे आहे आणि तो सांगतोय देवाचा. मग त्या वनेचं कसं तिला तलाठी व्हायचं असतं. ही कॅरेक्टर्स वेगळी आली आहेत आणि ती राई वेगळी आली. तो परिसर मी सगळा तिथला घेतला त्या कथेमध्ये. म्हणजे मग मी ती राई घेऊन टाकली कथेमध्ये आणि ही 4-6 कॅरेक्टर्स होती ती पण घेऊन टाकली. त्या पार्श्वभूमीवर ही कॅरेक्टर्स बसवली. आणि कानळराई मला वाटतं ज्या अर्थी मौजेला लागली आहेत तो पहिला एक आहे. आणि दुसरा, अनेक चांगल्या लोकांनी मला सांगितलं की ओके चांगली झाली आहे, म्हणून मला ती कथा आहे. पण शेवटी ना लेखकाने ना संतुष्ट असलं नाही पाहिजे. तेव्हा मी असं म्हणणार नाही की कानळराई माझी बेस्ट. मला काहीतरी बेस्ट लिहायचं आहे अजून. ते काय लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगते हळूहळू. तुमच्या पहिली चाकरी या लेखामध्ये तुम्ही हमवणी गीताचा उल्लेख केलेला आहे. तर हमवणी गीत म्हणजे काय? हां, माझं ना ते पहिली चाकरीमध्ये मी कुणकेश्वरला केली. चाकरी म्हटलं कारण पगार कमी देत होते आणि ना घर आणि बाकीचे सगळे होते ना ते काहीतरी शिक्षकांना आणून द्यायचे, भाजी द्यायचे, 2 मासे द्यायचे, नाहीतर तांदूळ द्यायचे, असं द्यायचे आम्हाला आणून. आणि त्याच्यावर शिक्षकांनी काम करायचं असं होतं. पैसे कमी द्यायचे ना संस्था, मग ते गावातले लोक असं आम्हाला द्यायचे, खोली द्यायचे फुकट, लाईट बिल भरायचे, पण आम्हाला शिकवा म्हणायचं. अशी 2 वर्ष मी तिथे जॉब केला आणि मग दुसरी शाळा मला मिळाली. पण 2 वर्ष मी तिथे केला जॉब. पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, ती कुणकेश्वर तुम्ही पाहिलंय का? हां, खूप सुंदर हे आहे ते कुणकेश्वर, खूपच सुंदर आहे. आणि आता तर खूप छान झालं आहे, ते मंदिर आहे आणि त्याच्या मागे तो समुद्रकिनारा आहे सगळा. खूप पर्यटनाचं एक जातातच कुणकेश्वर फक्त. तो तारामुंबरी वगैरे किनार. त्या कुणकेश्वर हायस्कूलला मी जॉब केला आणि त्याच्यामध्ये ना ते तेव्हा हमवणी गायचे. तेव्हा मी 25-30 वर्ष पूर्वी जाते. तर ते हमवणी कसं होतं माहिती आहे, ती मोठी मोठी हे लोकसंगीत काय करतं, कष्ट हलके फुलके करतं. कुठलंही लोकसंगीत दळतो तेव्हा आपण ओव्या म्हणतो. रहाटाचं पाणी काढताना किंवा मोठ्याचं पाणी काढताना आपण काहीतरी संगीत म्हणत असतात, ते लोकसंगीत. तसं ते हमवणी आहे. त्या हमवणीमध्ये ना हे आहेत फारसी शब्द आहेत, त्यांना काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा हमवणी सुरू व्हायची ना तेव्हा ना आम्ही धावत जायचो आम्ही तिकडे आणि ती हमवणी ऐकायचो. तर मी ती लिहून घेतली त्यांच्या. पण त्यांना ते सांगता येत नाही, लिहून देता येत नाही. तुम्ही ऐका, ते शब्द असतील तर काय माहिती नाही. ते असं ते मी जरा म्हणजे मला प्रयत्न करते. ते असं एक माणूस असा माणूस असो ना, तो ओंडके टाकत असतात आणि ते नाव ओढतात किनाऱ्यावरती. लॉन्चेस त्या किनाऱ्यावरती ओढतात. आता ते क्रेनने उचलून असे ठेवतात, पण तेव्हा ते सगळा तो टीमवर्क असायचं. मग तो एक म्हणतो ओ दायलेस हैलेस, ओ दायलेस हैलेस. मग एक ओ दायलेस म्हणतो, ते बाकीचे 50 लोक असतात ते हैलेस म्हणतात. हायले माल हैलेस असं. तर हायले मालला काय अर्थ आहे, पण मला ते ऐकू आलं हायले माल, मी लिहून घेतलंय. कळलं? किंवा तो एक फारसी फक्त एक त्याच्यातला. नंतर मग चाली वल्ला दायलेस, मग दुसरे म्हणतात हैलेस. असं ते सारखं चालू असतं. किती वेळ चालू असावं, तास 1.5 तास चालू असतं. त्याच्यात बरकत न बी हायलेस, मग दुसरे म्हणतात दायलेस, असं ते. आणि काय ते टीमवर्क बघण्यासारखं असतं. असं ते करत 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 ती एवढी मोठी लॉन्च ते दुपारपासून किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण किनाऱ्यावर घेतात. दुसऱ्या दिवशी झापाने झाकून ठेवतात. असं ते करतात. खूप छान हमवणी ते. तुमचं आधीचं वाचन काय होतं आणि आता तुम्ही काय वाचता? आधीचं वाचन काय खेडेगावात मला वाचायला मिळणार.
मला शाळेतली जी काही पुस्तकं होती ती मिळाली, म्हणजे शाळेमध्ये जादूचा पोपट, राक्षस, मायावी राक्षस अशी जी काही पुस्तकं होती ती मिळाली. पण तुम्हाला एक सांगू, माझ्या ज्या आता मी जो काही विचार करते ना त्याच्यात मला काय मिळालं असेल माहिती आहे, माझी एक चुलत बहीण मायापुरी वाचायची आणि ते मायापुरी मला वाचायला मिळालं. ते काय आम्हाला तेव्हा कळत नव्हतं हे चांगलं वाईट चॉईस नसतो काही, किंवा आपण काय वाचायची ती शिस्त आत्ता येते, नंतर येते, माझी खूप उशिरा आली. पण ती चुलत बहीण वाचायची ना नमा मायापुरी, तर आम्ही नुसते टपलेले असायचो. गो माई पैसे दे, मी जाते मायापुरी इलो काय बघतोय. आणि मग आम्ही त्या कार्लेकराच्या याच्यावर 2 घाट्या चढून धावत जायची मी कधी. मग कार्लेकर भाऊंना विचार, हो कार्लेकर मायापुरी इलो? नाही इलो नाही, संध्याकाळी येवा, पार्सल इला की देतय. हां देव ठेवा. आणि मायापुरी कमी यायचे, मिळतील. मायापुरी म्हणजे काय बापरे असं. आणि मग ते इतके कमी यायचे अंक की ते मिळणं म्हणजे अगदी दुराप असतं. मग आम्ही ना किती खेपा घालायचो. मला त्याचं आत्ता आश्चर्य वाटतं की आम्ही मायापुरीसाठी किती खेप, त्याच्यामधल्या ना पिक्चरच्या स्टोऱ्या वाचायचो. म्हणून मी आत्ता महत्त्वाचं वाक्य बोलते की म्हणून माझी ना सिनेमा बघून, वडिलांशी बोलून, मायापुरी वाचून आत्ताची माझी ललितची शैली आहे ना ती ॲज ए माझा कॅमेरा फिरतोय बघा, चित्रदर्शी शैली आहे ती माझी. आणि ती तिथून आली. असं काय नाही तुम्ही काय खूप विद्वत्तापूर्ण वाचलं पाहिजे किंवा काय हेच वाचलं पाहिजे, उलट वाचलंच नाही पाहिजे. तर तुम्ही अनुभव स्वतःचे गोळा करत येता आणि हे करता. म्हणजे वाचन हे आपलं आपलं असतं. हो, खूप गावातली माणसं खूप चांगलं लिहित असतात असं मी म्हणते. काय राहिलंय का मध्ये काय तुकडा वगैरे असं? नाही. माझं उत्तर द्यायचं नाही ना. आता कोकणातील सातबाया, तुमचं सातबाया वाचताना म्हणजे ती जी अंधश्रद्धा आपल्या समोर येते, तर आजही ती अंधश्रद्धा आहे का? हो आहे ना. सातबाया म्हणजे ते अशी ना पाण्यातल्या विषाणूने तो हे येते गाठ कुठेही, म्हणजे कानामागे येते किंवा कुठेही. मग तेव्हा आमच्याकडे मांड भरायचे. अजूनही मांड भरतात हा कुठे कुठे. ओ मुंबईत पाहिलंय मी मांड भरताना, मुंबईमध्ये पाहिलंय. मांड भरणे म्हणजे काय ते? मांड भरणे म्हणजे ते सगळ्या जमतात लोक, ते विड्याची पानं मांडतात पाटावरती, मग ते त्याला हळदी कुंकू घालतात, त्याच्यावर फळांचा नैवेद्य दाखवतात आणि गे बाय माझे एका बरा कर, ह्याची सोडवणूक कर, अशी काय ना काय गाणी घालतात. त्यांची गाणी आहेत, बायांची गाणी आहेत. आणि बाया हा प्रकार कर्नाटक, केरळ तिकडून आलाय कोकणामध्ये, तिथे त्यांची खूप गाणी आहेत. आणि ते लोक गाणी म्हणायला सुद्धा येतात. आत्ता येत नाहीत, आत्ता त्यांना कळलंय, म्हणजे कमी कमी झालंय ते. कारण तसं पाणी आता शुद्ध करूनच पितात ना, काय फिल्टर वगैरे वापरतात गावामध्ये सुद्धा. त्या याच्यापासून प्रोटेक्शन मिळालंय आपल्याला. पण तेव्हा काही ठिकाणी आहे, अजूनही आहे सातबाया. म्हणजे तो सातबायाची ती मांड भरणे वगैरे मी ते लिहून ठेवलंय. कसं लिहितं म्हणजे लिहिलेलं असलेलं बरं एक, आणि तो एक डॉक्युमेंटेशन पण आहे. आणि मला तो ललितसाठी विषय आवडला म्हणायचा. म्हणजे ती अंधश्रद्धा श्रद्धा हा वाचकाने विचार करावा. मी लिहिलंय, मी ते मला लिहावंसं वाटलं, मी लिहिलंय. कारण ते माझ्या घरात घडलेली गोष्ट आहे ती, माझ्या भावाच्या बाबतीत. तो अनुभव माझा आहे आणि तो अनुभव मी मांडला, बस इतकंच केलं मी. आणि मग सातबाया, त्याच्यावर पण अजूनही विचारतात मला की सातबाया अजून आहेत का, तुम्ही हे करता का असं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी भाषा जी माननीय मच्छिंद्र कांबळी यांनी साता समुद्रापलीकडे नेली आणि तुम्ही तुमच्या लेखणीतून ती वाचकांपर्यंत पोहोचवतात, तर त्यातील अनेक शब्द जे असतात तर ते शब्द, त्याचा अर्थ इतर वाचकांना समजत नाही, जे मालवणी नाही आहेत त्यांना ते कळत नाही. तर त्यातलं आता गजाली नावाचं हॉटेल आहे, पण त्याचा अर्थ काय? गजाली म्हणजे गप्पा मारणे. गजालीचा अर्थ गप्पा मारणे, छाटण्या मारणे, छकण्या मारणे, चिक्कार. कारण काय माहिती आहे, मालवणी माणसाला ना गजालीशिवाय दुसरं धंदोच नव्हतो. सकाळी उठायचा, पेच पियायची, पारावर जायचा, गजाली मारायची. आणि आता जरी मालवणात गेलास किंवा देवगडात गेलास का खै पण जा, ते गजाली मारणार. आणि पॅलेस्टीनचं काय झालं, गाजापट्टीवाल्यांनी काय केल्यानी, ते कसे चुकले, त्यांनी काय करू होय होता, पुन्हा तो बोगदो काढल्याने त्याचं
14 जण अडकले त्यांचा काय झाला, त्यांनी काय करू होया होता ता मालवणी माणसाक विचार. ते त्याच्याकडे सगळा सोल्युशन असतला, फक्त तुम्ही ऐकत नाही काय ता. हा, त्याच्याकडे सगळी सोल्युशन काय पण कैसंही. हा, ते का सांगितलंस ना की जरा तुझ्या समोरचा गटार तुंबला किंवा काय त्याचा जरा बघ, तर नाही तर म्हणत माका वेळ नाही हा, ते काय ग्रामपंचायतीचं बघतील, पण माका आता सल्लो देऊचा गाजावाल्यांका. तेव्हा त्याचं बघ ते हे गजाली आणि खूप सुंदर सोल्युशन असतं त्यांच्याकडे. तुम्ही ऐकाल ना तर त्या गजाली पारावरच्या वगैरे ते ऐकत राहाल अशा की काय बाबा तुझं काय त्याच्यामधलं लॉजिक आहे, तर त्याचं काहीतरी लॉजिक असतं प्रत्येक पुढं. मोदीने काय करू हवा, तर त्या मोदीने काय करू हवा ना, तर मालवणीकडे जेवढा असा ना तर एवढा कोणाकडेच नाही, भारतात कोणाकडेच नाही, हे मी सांगते. ह्या मात्र अगदी खरा. आता तुम्ही आणखीन एक विचारते तुम्हाला. शिरा पडली तुझ्या तोंडार या हो शब्द पण त्याच्या आधी ना एक जोडून घेते. त्यांच्या ना गरजा कमी असतात, खूप कमी असतात. सकाळची पेज बीज पियाली काय केल्याने ना की झालं, संपला त्यांचा नाश्ता संपला. दुपारचे मासे भात खाल्ल्याने की संपलं, जेवण संपलं. हां, की मग काय गरजच नाही हो काय तशी. त्यांना काय पनीर बटर मसाला नको आहे किंवा कुठे काय जायचं नाही लच्छा पराठा वगैरे खायला. हां, टाचणीची भाकरी खायची आहे. गरिबी तर आहेच, पण ते निसर्गाला इतके ते जुळलेले आहेत की त्यांच्याकडे वेळ पण खूप आहे. आता तर खूपच आहे वेळ बघितलं तर. आता जरा परिस्थिती बदललेली आहे. टी व्हीला नाक लावून असतात, मोबाईलमध्ये असतात, ते सगळं म्हणजे आता थोडं थोडं ते बरंच बदललं आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या गरजा ना पहिल्यापेक्षा कमी आहेत. गरजा कमी असल्यामुळे शेवटी एकंदर सगळं ते सॅटिस्फाईड. ओके, आंबे इले उत्तम, नाही इले तरी उत्तम, या निसर्गाचा असा उत्तम. आत्महत्या नाही, हुंडा नाही, आमच्याकडे नाया हवा तर पोरग्या घ्यावा नाही तर जावा. असं म्हणजे काहीतरी करून आमची पोरगी घ्यावा, आमका गरज नाही तुमची, असे सांगणारे पण. आणि खूप मुलं आता चांगली झाली आहेत. आता तर खूप बदलत आहे कोकण, त्याच्याबद्दल मी सांगेन पुढे. तुम्ही कशाबद्दल बोलत होतात आता? हे विचारलं शिरा पडली तुझ्या तोंडावर. शिरा म्हणजे काय माहिती आहे, तो गोड शिरा नव्हे, रवा. तुम्हाला वाटेल शिरा पडली एखाद्या मालवणान बोललं तर म्हण तुमका वाटतला की तो शिरो देतलो असो, याच्यातून गोड गोड खावचं. शिरा म्हणजे शिरडं म्हणतो आम्ही. शिरडं म्हणजे बोरणीची काटे असलेली शिरडं असतात किंवा तोरणं असतात, पांढरी पांढरी फळं. तुम्ही बघितलं असेल रानमेवा, त्याची ना सगळी काटेरी असतं. असं जर एखाद्याला ओढलं ना सगळे ओरबाडे येतील अंगावरती. असं शिरा म्हणजे काटेरी झाड, काटे. ते तुझ्या तोंडात पडू दे, मीठ पडू दे तसं म्हणतात ना काही लोक, तर म्हणे शिरा पडू देतो त्याच्या तोंडात. जर एखादा अशुभ बोलला, काय बोललं, तर ते शिरा पडू दे तोंडावर असं म्हणतात. ते शिरा म्हणजे काटे. गावच्या जत्रेबद्दलचं तुमचं वर्णन अतिशय अप्रतिम आहे, तर ती गावची जत्रा जरा आम्हाला सांगा. हा, जत्रेक चला नावाचा लेख आहे माझा. मौजेनेच घेतलाय, मौजेने प्रकाशित केलाय. एवढा मोठा मी लेख लिहिला तर मला वाटलं होतं की जत्रेबद्दल एवढं मी लिहिलंय तर. आणि ती जत्रा ना अनोखी होती. आत्ता आमच्याकडे कुणकेश्वरला गाड्या जातात, तेव्हा आम्ही वाळूतून चालत जात होतो, तरीने पलीकडे जात होतो, परत वाळूतून चालत जात होतो मिठमुंबरी मार्गे, आणि मग एक डोंगर चढून त्या देवळाकडे जात होतो. देवळाचा कळस दिसायला लागला की असं वाटते बापरे जत्रा, आणि ते सगळा लखलखाट. आणि तुम्हाला सांगू, त्या बालपणात आम्ही एवढे प्रकाशाने हे बघितलेलं नाही, हे दिवे वगैरे. त्या जत्रेतच बघायचो आम्ही दिवे, तोरणं. कारण घरात काय असायचं माहिती आहे, एक एवढा बल्ब असायचा छोटा पिवळ्या रंगाचा, त्याच्या एकच बल्ब, 2 खोल्यामध्ये होल असायचा, आणि त्या होलमधून तो प्रकाश इकडे आणि तोच प्रकाश तिकडे, असा तो बल्ब असायचा. इतका कमी लाईट बघितलेला असतो. आणि तुम्हाला सांगू, आजही कोकणामध्ये रस्त्याचे, काही शहरामध्ये आहेत पण रस्त्याला दिवे नाही आहेत, घरामध्ये सुद्धा कमी. जेव्हा आम्ही ना मुंबईत येतो म्हणते काय यांची वाटच लावून टाकतात, सगळी दिवे बिवे सगळीकडे चमचमावून टाकतात, आणि आमच्याकडे 4
त्याच लाईटी घालवतात असं आमची तक्रार असतात. म्हणजे इथे तर नको तर जाळतात आणि तिकडे आमच्याकडे अर्धा दिवस लाईटीच नाही, पंपात पाणी नाही आणि शेती करा कशी काय करणार, पाणीच नाही तिकडे, म्हणजे पंपच खेचू शकत. अशा अनेक म्हणजे एक जस्ट मी जरा विषयांतर झालं माझं. पण त्या जत्रेला जाणे ना दिवे पाळणे असे बघायचो. आणि मग ते जत्रा लिहिला तेव्हा मी सगळी जत्रा लिहिली, कुणकोबाची जत्रा लिहिली. आणि आता आमच्याकडे जत्रा सुरू झाल्या, म्हणजे दिवाळी झाली, त्रिपुरारी पौर्णिमा झाली की त्या त्रिपुरारी पौर्णिमेला जत्रा सुरू. त्रिपुरारी पौर्णिमेला आमच्याकडे टिप्पर म्हणतात, मालवणी टिपराक चाललंय म्हणतात. तुम्हाला तुमच्याकडे मालवणी नक्कीच असणार लोक आणि भेटलेले असणार, टिपराक गेले असणार. मग ते आपल्या कुलदैवतेच्या जत्रेला जातात, जत्रा भरते आणि सगळं त्यावेळी आम्ही जत्रेमध्ये खरेदी करायचो. घरात चादर नसली, घरात भांडी नसली की ते आम्हाला जत्रेतच मिळायचं. मोड जत्रा नावाची प्रकार असायचा, पुन्हा 3 दिवसाची यात्रा. मोड जत्रेला आम्ही खरेदी का करायचो, कारण त्यांना जायचं असायचं, ते स्वस्त द्यायचे. मग आम्ही मोड जत्रेला खरेदी करायला जायचो. मग शेवटी मग ती जे काय मिळणार मोड जत्रेला ते आम्हाला स्वस्तात मिळणार. आणि तो मौजेला लागला लेख जत्रेत, खूप मोठा लेख होता तो. मला असं तो जत्रेला जेव्हा मी लिहिलं तेव्हा मी म्हटलं केवढं लिहिलंय मी, मला मौजेचे संपादक म्हणणार आता हो जरा कमी करून द्या. नाही, दिवाळी अंकाला एवढी पानं नाही आहेत आमच्याकडे असं. पण नाही, त्याने एकही शब्द काटला नाही, सगळी जत्रा माझी आली आहे. त्यामध्ये खूप मोठा लेख आहे. कारण मला आजही असं वाटतं की मला मौजेने इतकी पानं दिली, मला हौसने इतकी पानं दिली, असं किती पानं दिली मला, असं म्हणजे मला अजून एक आतून एक आनंद असतो तो लिहिण्याचा. तसं मी लिहिते. गुरुजींबद्दल आजही आदरभाव आहे का? आधी गुरुजी म्हणजे काय ते सांगा. कारण गुरुजी आमचे मास्तर, आमचे सर असे, गुरुजीनी बाई दोनच म्हणायचो ना आम्ही. तेव्हा आजही त्या गुरुजींबद्दल आहे, त्या गुरुजींबद्दल आहे. आत्ताच्या शिक्षकांबद्दल नाही, कमी पडतायत, खूप कमी पडतायत. म्हणजे ते अर्थात त्यांचं कमी पडणं आहे ना ते इतर कामामुळे पण असेल, पण एकंदर शिकवणं, त्यांचं इतर वाचन किंवा त्यांचं मनापासूनचं काम करणं जे पहिल्यासारखं होतं ते नाही. हे गुरुजी आम्हाला भेटले ते आम्ही प्राथमिक शाळेत असताना ते MA होते बघा. तो आमचा 35 वर्षाचा 30 वर्षापूर्वी MA माणसाने देवगडसारख्या एका प्राथमिक शाळेमध्ये शिकवणं. आणि तुम्हाला सांगू 7वीमध्ये मी ABCD शिकले, कारण 5वी 6वीला आम्हाला ना शिकवायला सरच नव्हते आणि आम्हाला पहिली लिपी आणि दुसरी लिपी यातला फरकच कळत नव्हता. 7वीमध्ये मला B आणि D यातला फरक कळत नव्हता, लहान लिपीतले. आणि मग आम्ही सगळे असे ढच विद्यार्थी हो. आणि त्या माणसाने येऊन आम्हाला ABCD शिकवली, सकाळचे क्लास घे. आणि 7वीमध्ये तेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे केवढं बाप रे, केवढा माझा हे होता. आणि खरं म्हणजे ती एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. 7वीमध्ये असताना मी आमच्या घरातून सांगितलं होतं काकाने की चल आता रश्म्या तुझी बास झाली शाळा, 7वी झालंस ना तू, बरा झाला आता काय शेणगोटा करायचो आणि बाकीची भांडी बिंडी घासायची काय ती घरातली, असं म्हणजे मुलींना बास झालं आता शिक्षण, असं ते 7वीतलं होतं. आणि मी खरोखर आमच्याकडे गायी होत्या ना, ती माझं ते काम चालू होतं गोठ्यातलं. तेव्हा मग ती एक मुलगी आली आणि म्हणाली गो रश्म्या तुका शाळेत बोलवले नाही या सरांनी. मी म्हटलं अरे बापरे काय झाला कोणास ठाऊक. आता लायब्ररीचा तर सगळा कपाट दिलंय मी त्यांका, सगळा दिलंय, वयो दिलंय, या दिलंय, पैसे तर माझ्याकडे काय शिल्लक नाहीत आणि बाकीचं काय राहुलं असतला आणि माका कशाक बोलवलं नाही असतला, असं सारखे विचार दुसरे. काय तर माझं ना, मी तर कोणाशी भांडलंय नाही काय नाही असं. पुन्हा गेले शाळेत तेव्हा सगळे
विद्यार्थी उठून उभे राहिले, अभिनंदन म्हणाले, तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे त्या काळात स्कॉलरशिप मिळालेले आम्ही 2 विद्यार्थी होतो. एक होता तो गाभित समाजातला होता, मला आजही त्याचं कौतुक आहे. मच्छीमारी करायचा, होडीतले मासे विकायचा, त्याने अभ्यास केला आणि त्याने गणितामध्ये चांगले मार्क्स मिळवले. माझ्यापेक्षा चांगले मार्क्स त्या खडपेला होते, म्हणून मी त्याचं हे केलं पहिलं अभिनंदन. म्हणजे मला आनंदच झाला त्याच्यासाठी. आणि नंतर मग ती स्कॉलरशिप, आणि म्हणून माझं ना पुढे शिक्षण सुरू झालं की तुला आता स्कॉलरशिप मिळाली म्हणजे आता 8वीला हायस्कूलला जायला पाहिजे म्हणाले. आणि मग असं सुरू झालं. मग पुढे कोकणातला पाऊस अनुभवणं हे एक विलक्षण गोष्ट आहे. तर ते कोकणातला पाऊस आणि छत्री यावर तुमचा एक लेख आहे. हो, आजही ना मी असं म्हणते, मी पाऊस पाहिला नाही, कोकणातला पाऊस पाहिला नाही. प्रत्येक ठिकाणी बसून मी पाऊस पाहिलाय, माझ्या घरातून पाहिलाय. आजही मला पाऊस पाहायला आवडतो, भिजायला आवडतंच, प्रश्नच नाही. रत्नागिरीत कधी असले ना मी की मी हे करते, म्हणजे थिबा पॅलेस वगैरे भाग आहे, थिबा पॅलेस आणि याचा, तिथे मला पाऊस आवडतो. कारण पूर्ण खाडी दिसते, काजळी नदी भाट्याच्या खाडीला मिळते, ब्रिज आहे असा, आणि खूप पाऊस तिकडून येताना दिसतो समुद्राकडून. पहिले ढग दिसतात, मग पाऊस पडतो आणि खूप छान दिसतं त्यामध्ये. छत्रीला वैद्यांची एक कविता मला आठवते, म्हणजे ती छत्रीत एकच 2 जण असतात आणि त्यांच्या अंगठीचा स्पर्श त्यांच्या खांद्याला होतो, असं ते एक छान त्यांनी आणलंय. कविता मला आता आठवत नाहीये, नाही तर दाखवलीस. आणि असं एक वाटलं मला की काहीतरी एक वेगळं लिहावं, छत्री लिहावी, पाऊस लिहाव्यापेक्षा छत्री लिहावी. म्हणजे कशी होती, आम्हाला छत्री मिळालीच नव्हती, रेनकोट मिळाले नव्हते. आणि आमची आजी काय सांगायची, काकू आमची, की म्हणायची की माहिती आहे, कोकणातल्या पावसाक फक्त याकच गोष्ट बरी आहे, इरला. ते शेती करताना पानांचं वापरतात ना, ते त्या इरल्यात तुम्ही तो इरला घेऊन शाळेत जावा म्हणायचे. मग त्या भिजतलच नाही, तुम्ही त्या इरला ठेवा म्हणायचे. छत्रीचा काही उपयोग नाही हो, माळावर वारा आला की सगळी छत्री उलटी होणार, काहीच नाही. प्लॅस्टिकची पिशवी तेव्हा नव्हती, त्या काळात एवढं प्लॅस्टिक नव्हतं, मोठ्या खोळी वगैरे असं, ते आत्ता आलंय. पण मग छत्र्या लिहिल्यात मी, छत्री ज्यांना दिली किंवा ज्यांच्याशी माझं छत्रीने नातं जोडलं गेलं ती माणसं आली आहेत. आणि मग छत्रीसारखा विषय ललितमध्ये आला. आणि मला ना एक असं वाटतं की जे कोणी लिहिलं नाही, मी ललित लेखक वाचायला सुरुवात केली. शरदिनी डहाणूकर, जरा पुढचा विचारला होता वाचनाचा, तो पण मध्ये घेते मी, की शरदिनी डहाणूकरने खूप सुंदर झाडांबद्दल लिहिलं आहे. माझ्या आवडत्या लेखिका आहेत ललित लेखिका, की कसं लिहावं. मुंबईतल्या झाडांबद्दल त्यांनी लिहिलं आहे, मुंबईतल्या मोठ्या मोठ्या झाडांबद्दल त्यांनी लिहिलं आहे. आणि असं शास्त्रोक्त माहिती लालित्यपूर्ण लिहिलं आहे. आणि त्या उठून लगेच गोव्यामध्ये जातात आपल्या गावात, मग गोव्यातल्या झाडांबद्दल लिहितात, त्यांच्याबद्दल सांगतात. मी हे नंतर वाचला. शरदिनी डहाणूकरांची पुस्तकं उपलब्ध नाही आहेत आता, तुम्हाला ग्रंथालयात वगैरे मिळत असतील, पण फुलवा वगैरे त्यांचं, बाप रे, म्हटलं काय या बाईनी लिहिलंय, ग्रेट लिहिलंय, ग्रेट लिहिलंय. शरदिनी डहाणूकरांनी लिहिलंय. दुसरं म्हणजे अशा झाडांबद्दल आणि ह्याच्याबद्दल मी कुठे होते, झाडच ना, ओके. मग असं ते महत्वाचं आहे. आणि पावसाकडे होतो आपण, पाऊस, छत्री. तर त्या पावसाबद्दल आणि त्या झाडांबद्दल असं लिहिता लिहिताना मग मला वेगळा विषय मांडायचा होता. इथे तुम्ही वेगळा असं वाटतं की अरे हा विषय कोणी लिहिलाय का. म्हणजे मी महेश एलकुंचवार वाचते आणि माझे ते सर्वात आवडते लेखक आहे. मी असं वाटतं की अरे महेश एलकुंच, मौन राग, कसं लिहीन मी, कसं लिहिलंय त्यांनी, किती छान लिहिलंय. माधव आचवल असतील, काय लिहिलंय त्यांनी. नंतर बाळकृष्ण प्रभुदेसाई आमच्या कोकणातले, काय लिहून ठेवलंय. गंधर्व म्हणजे काय, गंधर्वासारखं त्यानंतर काही नाहीच, गंधर्व नंतर नाहीच काही, असं वाटतं. काय तो खळखळणारा असा वयाचं. आणि तो गंधर्वमध्ये ना बाळकृष्ण प्रभुदेसाईंचा असा वहाळ वाहतो या, खळखळ खळखळ. आणि ती जेव्हा मुलगी आहे ना छोटी, ती त्याला पलीकडे घेऊन जाते आणि त्यांनी उपमा दिलाय की काय तो वाळ वाहता, एसटी झक मारता त्याच्या पुढे, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे एसटीचा वेग
वेग आणि तेवढीच ती प्रतिमा. आणि काय त्यांच्या प्रतिमा आल्यात, चिंचेची झाडं आली ते. म्हणजे बाळकृष्ण प्रभुदेसाई खानोलकरांना कोकणातले मानतात बरोबर, पण त्यांनी ना अशा डार्क शेड्स दिल्या, ह्याच्यामध्ये करड्या डार्क शेड्स मांडल्या खानोलकरांनी. प्रभुदेसाईने सुद्धा तेच मांडलं, पण प्रभुदेसाईंचं भावविश्व कुंभवड्याचे, ते देवगडचे, त्यांचं पूर्ण भावविश्व वेगळं आहे. मग ही माणसं मांडताना, मग त्यांच्यात ना मांडताना सुद्धा काही वेगळे विषय आले नाहीत ना, असा माझा एक अभ्यासाचा लेखक म्हणून विषय असा. मग छत्री नव्हती, मग मी छत्री लिहिलं, आईस्क्रीम लिहिलंय. आईस्क्रीम पण हो, खूप थोडंसं आईस्क्रीम बद्दल. हा, आईस्क्रीम लिहिलंय. आईस्क्रीम कुठे मिळत होतं आमच्याकडे? देवगडमध्ये एक लग्न झालं ना, त्याला आईस्क्रीम पातळ झालं, साप पिंपात होतं, आणि पिंपातनं नळ घेऊन त्याला सुद्धा आम्ही रांग लावून उभे होतो आणि म्हणाले काय माहिती आहे, आता जावा घराकडनं जाऊन ग्लासा घेऊन यावा आणि मग तुमका आम्ही आईस्क्रीम देतो. हां, लग्न लागलं दुपारी. देवगड सारखं तुम्हाला फ्रीज आणि काही नाही होती, ते आईस्क्रीम साठवायची हीच नाही, सोयच नाही काही. आणि आईस्क्रीम काय कसंही असलं तरी चालेल, पण आईस्क्रीम मग ते पिंपात ठेवलेलं होतं. नळाने आम्हाला आईस्क्रीम देत होते, नाही आम्ही घरचे ग्लास घेऊन गेलो आणि त्याच्यातून आम्ही आईस्क्रीम प्यायलो. आणि ते आमचं भरपूर खाल्लेलं आईस्क्रीम, व्हॅनिला. म्हणजे मला जर आता आईस्क्रीमची आठवण झाली तर म्हणणार त्या शिरसाटाच्या लग्नात खाल्लं ना आता आईस्क्रीम. म्हणजे आता तुम्ही कोणतंही मला आईस्क्रीम द्या, कितीही चांगलं आईस्क्रीम द्या, तरी मला त्या आईस्क्रीमची आठवण येतं, शिरसाटाच्या लग्नातला आईस्क्रीम. कारण एकमेकाला ढकलून, दुसऱ्याचे ग्लास पाडून, तिथे ते रांगेत मी आधी की तू आधी, आणि आईस्क्रीम काय तर पातळ. ते पण ते पातळने काय नव्हतं हो तेव्हा, ते आईस्क्रीम होतं बस. खूप छान अनुभव आहे हा तुमचा. आता कालवा करणं, प्रादेशिक भाषेत कालवा करणं याचा अर्थ, आणि ते जे शिक्षक तुमच्याकडे मालवणी मुलांसमोर शिकवायचे, तर कालवा करणे हा त्यांचा अर्थ वेगळा आणि तुमचा अर्थ वेगळा, तर त्यातली गंमत आम्हाला सांगा. कालवा करणे ना, कालवा आमच्याकडे ना घाटावरचे शिक्षक होते, त्यांना ना आम्ही घाटबा म्हणायचो, आजही म्हणतो. हां, आणि शिक्षकांना नावं ठेवायचो, शिक्षकांची चित्र काढायचो, सगळं करायचो. ते काय आपलं ते बालपण असतं. आणि ते काय करायचे माहिती, तो घाटावरचा शब्द आहे कालवा करणे. आणि ते म्हणायचे काय कालवा करतायसा, आम्हाला म्हणायचे कशा कालवा, काय कालवा करतायसा गपसा. तर आम्ही म्हणायचो कालवा म्हणजे आम्हाला कालवं कुठलं अभिप्रेत, कालवं बोचून काढत खडकातून समुद्रातला अर्थ. तर म्हणायचं नाही सर, आम्ही कालवा काढूक नाही गेलेला, आत्ता इलं, असं ते सांगायचे. त्यांना ह्यांचं कळायचं नाही आणि त्यांचं आम्हाला कळायचं नाही, घाटांचं. अशी ती गमत व्हायची. ते कॅरेक्टर आलंय माझं त्या कालवांसमोर. सुरंगी या कोकणातल्या एका सुगंधी फुलाबद्दल तुम्ही खूप छान लिहिलंय. हो, हां, ते सांग. सुरंगी आणि उंडल ही 2 फुलं लिहिली आहेत मी. त्याच्यामध्ये ना मला अनेकांनी, मगाशी मी तो विषय मी बोलली आहे थोडासा. सुरंगीचं झाड होतं आमच्याकडे, आजही आहेत. कशेळीमध्ये सुरंगीचं बेट आहे, देवाच्या नावाने आहेत ते. म्हणजे जाऊ पण नाही शकत आपण, म्हणजे ढोपरभर त्यामध्ये हे आहे, पाचोळा पडलेला आहे, पातेरा म्हणतो आम्ही त्याला, तो सगळा पडलेला आहे. पूर्ण सुरंगीपर्यंत जाऊन नरमादीची अशी झाडं असतात. आणि सुरंगी फुलायला लागल्या की त्यानंतर मधमाशा आमच्या बलाटामध्ये, लाकडांमध्ये, वास्यांमध्ये सगळी ती पोळी तयार करतात सुरंगीचं. आता सुरंगीला खूप चांगलं आलं आहे. काही व्हिडिओ तुम्ही बघत असाल की ती साड्या अंथरून ठेवलेली असतात सुरंगीच्या खाली, आणि मग सुरंगीची फुलं पडतात, ते गोळतात आणि सुरंगीपासून अत्तर तयार केलं जातं. आणि ती फुलं मला वाटतं ती बाहेर उत्तर प्रदेशला कुठेतरी त्यांचं ते हे आहे, आणि ते पाठवलं जातं. आणि खूप वेंगुर्ला वगैरे तिकडचे तुम्ही व्हिडिओ बघितलात तर देत आहेत. पण आम्ही त्यावेळी पहाटे
बाहेर पडायचो आणि एवढीशी दिवली घेऊन बाहेर पडायचो आणि सुरंगीवर चढायचो. ते कळे काढायचे, ते कळेच काढावे लागायचे, कारण फुलली ना की इतकी ती नाजूक असते ना की ती फुलं अशी गळून पडतात. सुरंगीची अशी पिवळी फुलं. तुम्ही गजरे पाहिले असतील. मुंबईत सगळं मिळतं आता, सगळं दिसतं. इव्हन कोकणात नाही मिळत इतकी. मुंबईमध्ये दादर पूल माजर वगैरे असं. तर मला जेव्हा मी रत्नागिरीकडे परतत असते तेव्हा मी म्हणते, अरे मग हे घेऊन जाऊ की ते घेऊन जाऊ, असं मुंबईतून घेऊन जातं. सुरंगीचे वळेसर म्हणतो आम्ही ते पहाटेच हे करायला. मग त्या सुरंगीच्या सगळे झाडं आलीत. सुरंगीमध्ये खूप प्रकार आहेत आणि ती सगळी झाडं आली आहेत माझी सुरंगीची. ती माणसं आली आहेत सुरंगीबरोबर येणारे. आणि उंडण आली आहे मगाची. उंडणबद्दल मी बोलले आहे, त्याच्याबद्दल आले. उंडलीची फळं असतात आणि उंडणीचं तेल काढतात त्या फळांपासून. ते गर घ्यायला आमच्याकडे यायचे. ते गर आम्ही साठवून ठेवायचो आणि ते गर विकायचो आम्ही सगळे मुलांना. आमच्या मुलांसाठी एक निसर्गाने सगळं आम्हाला दिलेलं होतं. काय दिलेलं होतं तर जत्रेत खर्च करू पैसो. जत्रेत काय घ्यायचं हे करायला वर्षभर आम्ही पैसा साठवायचो. त्याच्यासाठी अबोलीच्या वेण्या करणं असेल, उडणीची फळं त्याचा गर विकणं असेल, असं जे काय छोटं छोटं असेल ना ते आमचं तेव्हा सुरू झालं. असं आपले छंद काय होते? छंद म्हणजे लेखन हा माझा छंद नंतर आला, पण प्रथम छंद म्हणजे भटकंती. मला काही असं हे दिसलं ना की मी म्हणते ना की कोकण मला अजून खूप फिरायचं आहे. मी काहीच बघितलं नाही, काहीच अनुभवलं नाही कोकण. इतकं अफाट कोकण आहे. जेव्हा माणूस मला ना, तुम्हाला सांगू चित्राताई, मला जेव्हा माणूस असं म्हणतो ना की मी ना युरोप बघून आलो, तेव्हा मग मी म्हणते हा माणूस दरिद्री आहे, दरिद्री माणूस आहे. त्याला म्हणते तू भारत बघितलास का? युरोप तुम्ही केव्हाही बघालो. 60व्या वर्षी 70व्या वर्षी प्लेनमध्ये बसलं, विणावळ नेतं, युरोप दाखवतं, तिथेच इंडियन फूड घालतं आणि परत आणतं, तुम्हाला बसवतं. त्याच्यात काही तुमचं नाही आहे, काही नाही आहे. युरोप बघण्यात नाही आहे, लंडन बघा, अमेरिका बघा, त्याच्यामध्ये काही कौतुकास्पद नाही आहे. कौतुकास्पद कुठे आहे? जेव्हा तुम्ही तुमचा भारत बघता, तुमचा प्रदेश बघता आणि तो तुम्ही आपुलकीने बघता, असं त्यातलं काहीतरी मांडता, दुसऱ्याला सांगता. तेव्हा माझं कसं लेखक म्हणून नव्हे, ॲज ए मी म्हणून लेखक नंतर. म्हणजे मला तुम्ही आत्ता सांगितलेत की तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे आणि ते तुम्हाला बघायचं आहे आणि तुम्ही आत्ता काहीतरी लिहिताय, तर तू काय करशील? तर मी सांगेन मी लेखन बाजूला ठेवेन आणि जे काय आहे ते पाहून येईन. असं. आत्ता तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही कानळराई मी पाहिली. त्याच्यासाठी मी 2 ते 3 खेपा दोडा मार्गमध्ये घातल्या, 2 खेपा मी गोव्यामध्ये घातल्या. तेव्हा माझी ही कथा तयार झाली आहे. म्हणजे कथा तयार होण्यामागे ती कानळराई बघणं हा माझा एक छोटं एक स्फूर्ती आहे ती, आणि त्याच्यामुळे मी ती लिहू शकले. दुसरं एक, आत्ता तुम्ही याच्याबद्दल ऐकता का? कातळ शिल्प, जिओग्लिप्सबद्दल ऐकताय ना, व्हिडिओ बघताय. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आता 2000च्या आसपास ती कातळ शिल्प मिळाली आहेत. आता बारसू रिफायनरी चालू आहे, 175 तिथे खोद शिल्प आहेत, कातळ शिल्प आहेत. आणि बारसूचं ते रिफायनरीबद्दल ते चाललेलं आहे त्यांचं आंदोलन की ही कातळ शिल्प वर्ल्ड हेरिटेज साईटच आहे ती, पण ती वाचवा. कारण त्या कातळ शिल्पामध्ये आत्ता डायनासोर सारखा प्राणी आहे. म्हणजे 10 अश्मयुगातली ती शिल्प आहेत आणि 10 ते 15 हजार वर्षापूर्वी ही शिल्प खोदली गेली. आणि आता काय, ती वाचवली पाहिजेत ना, ती महत्त्वाची आहेत ना. ती शिल्प बघतोय, पण तुम्हाला गावातला अनुभव सांगते. आता माझं गाव कशेळी आहे. त्या कशेळीमध्ये जवळजवळ 14 बाय 16 मीटरचा हत्ती आहे कातळ शिल्पावरती. आशिया खंडातलं महत्त्वाचं कातळ शिल्प आहे ते. आणि तुम्ही जर आत्ता गेलात ना, म्हणजे मी गेले होते, तर मी म्हटलं मला ते कातळ शिल्प बघायचं आहे. तेव्हा लोक सांगतात की नाही, म्हणजे असं ते मंदिर बघायचं असेल ना तर लोक हे करतात, मंदिर पर्यटन आहे, बरोबर आहे, पण ते दाखवतात, एखादा समुद्र किनारा दाखवतात. मग कातळ शिल्प म्हणाले नाही, तिथे वाट चांगली नाही आहे, तुम्ही जाऊ शकत नाही तिथे. पण तुम्हाला मी सांगू, आता निसर्ग यात्री संस्था म्हणून एक आमच्याकडे काम करते चांगली, रत्नागिरीमध्ये गेली 10-12 वर्ष ते कातळ शिल्प कोकणातली शोधतायत. तिथे त्यांना जागृती करतायत
यांना, पण त्या साईटला जाणंच कठीण आहे. आणि आश्चर्य म्हणजे MA आर्किओलॉजीमध्ये करणारी मुलं दिल्लीतून आलेली आहेत, रत्नागिरीमध्ये, ती तुम्हाला कातळशिल्प दाखवतात. गावातला कोण्या माणसाला काही माहिती नाही, इंटरेस्टच नाही हो घ्यायचा, काय दाखवायचा इंटरेस्ट नाही, त्याचं महत्त्व माहिती नाही, काही नाही, असं म्हणजे ते एक हे म्हणूया आपण, शोकांतिका म्हणूया, बरोबर की नाही. आपण काय आहे आपल्याकडे, कसं राखलं पाहिजे आणि उद्या कातळशिल्प हे कोकणाचं महत्त्वाचं पर्यटन म्हणजे हे होणार आहे. कारण ते फॉरेनर्स येत आहेत आणि आम्हाला कळत नाही आहे की कातळशिल्प कुठे आहे, आणि ते बघतायत, ते राहतायत, उन्हातानातून फिरतायत, ते शोधतायत. आणि ती रेणुका म्हणून मुलगी दिल्लीची आहे, ती म्हणाली, मॅडम मी तुम्हाला कशेळीला कातळशिल्प दाखवायला नेते. म्हटलं कर्म माझं गाव कशेळी, ते मला 2.5 किलोमीटर चालायचं आहे हो त्या पठारावरून. आणि ते ना असं कुठे नाही आहे ना गुगलवर की आपण जाऊ तिथे बघू, ते कुठल्या दिशेला जायचं, काय द्यायचं, त्या मुलं अभ्यास करतायत त्यामुळे त्यांना ते माहिती आहे. तेव्हा मी आता माझी अनेक कातळशिल्प पाहायची राहिली आहेत, कारण तो अभ्यास त्यांचा चाललाय, मला पाहायचं आहे. आता माझा छंद, जशी मी कानळराई आणली तशी मला कातळशिल्प ती पुजलेली नाही आहेत, तिथे पुजलेली नाही आहेत, पण तरीसुद्धा ती पांडवकालीन असावीत असं ते म्हणतात. पण ते अश्मयुगीन आहे सगळं, कारण नंतरची शेती, नंतरची ती कुदळपावडं, शेतीविषयक अवजारं म्हणा किंवा ह्यातलं काही नाही आहे त्या शिल्पात, सगळी स्टोन एज त्या स्टोन एजमधलीच ती आहेत आणि ती आपल्याला पाहिजेत. पण ते मला कसं आणता येईल माझ्या ह्याच्यामध्ये, हा माझा छंद आहे भटकण्यात. बाचाळ नावाचं लांजामध्ये एक गाव आहे, त्याच्यामध्ये ना आत्तापर्यंत रस्ता नव्हता, आत्ता झाला रस्ता. आणि त्या माचाळ रस्त्याला मला वाटलं की काय असेल त्या माचाळमध्ये, कसं असेल. आणि त्याने ना ते पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केलं सरकारने. तर मला वाटलं काय माहिती आहे, पर्यटन केंद्र आहे म्हणजे मस्त हॉटेल असेल आणि मला बुकिंग मिळतंय काय कोणास ठाऊक, फोन तर मिळत नाही आहे काही. आणि ते जायचं कसं, तिथे काय मिळेल. आणि मग म्हटलं चला जाऊया. एकदा गेलो तर आम्ही परत आलो, दुसऱ्या टीम बरोबर गेलो, रस्ता चुकलो आणि परत आलो. तिसऱ्या वेळी मी म्हटलं आता मला जरा कळलंय, तिसऱ्या वेळी मी एकटी गेले कारण म्हटलं काय माहिती आहे, हा येतोय बघ, तो येतोय बघ. आता मला ती सवय झाली कोणालाही बोलवायचं नाही, कारण कोणाला मला जसा इंटरेस्ट आहे तसा दुसऱ्याला त्यात नसतो आणि दुसरा माझ्या इंटरेस्टमध्ये बाधा आणतो आणि काही मला करायला देत नाही. त्यापेक्षा तू नको, तू तुझ्या घरी न मजेतरा, मी जाते, मला जे बघायचं आहे ते मी बघणार. आणि तिथून त्या गावकऱ्यांनी मला म्हणाले असे पाण्याच्या वाटेन जावा तुम्ही, का ह्याला जा. किती चालले मी, 2-1 डोंगर चालले आणि त्या गावात गेले. तिथे बघितले तर काही नाही, सगळी धनगर वस्ती, गुरं त्यांची आणि सगळं. मग त्या गावात मात्र फोन लागत नव्हते. मला त्यांची एक ओळख सांगितलं, तो एक पेशंट होता आमचा आणि त्या विषयाकडे येऊ नंतर. तो आमचा पेशंट होता आणि तिला सर्टिफिकेटसाठी विकलांगती होती आणि ती आली होती. आणि मग त्या मांडवकरांकडे हो अशी ना 2 पडव्यांमध्ये ना अशी पूर्ण गुरं बांधलेली होती, अशी जवळजवळ ती वासरं आणि गायी व्यालेल्या. आणि जरासा उंचवटा केलेला होता ना, तिथे माणसं राहत होती आणि इकडे त्यांचं किचन, एवढाच भाग त्यांचा. सगळं धाब्याची ती घरं वेताची आणि ती सगळी त्याला गोंडपाटं लावलेली सगळी, असं ते अशी त्यांची ती घरं होती. तिथे राहिले मी, त्यांच्याकडे राहिले, त्यांचा सगळा परिसर बघितला. मला म्हटलं मला दाखवा काय आहे तुमचं. मग जंगल, त्यांच्या प्रथा, 200-250 पानं लिहून ठेवली आहेत मी त्याच्यावरती. बघू पुढे काय करता येईल त्याचं, ते आत्ता लिहून ठेवलंय मी त्याचं. ते माचाळ बघितलं म्हणजे नाही, म्हणजे मी काय आहे, मला तो एक छंद आहे की काही वेगळं झालं, काय झालं. आत्ता मी तुम्हाला ते डाग घालण्याचं जसं आलं तशी कथेमध्ये सगळं आलंय माझं, जुने वाडे किंवा काही कोकणातलं मला फिरायला आवडतं, वनस्पती. आणि असे मी भटकत असते, मला ते भटकणं जास्त मला महत्त्वाचं वाटतं. लेखना व्यतिरिक्त तुम्ही आणखीन म्हणजे काय करता?
हा, लेखनाव्यतिरिक्त पण उदरनिर्वाहाचं उदरनिर्वाहाचं साधन. पोटा पाण्याचा आमचं अपंगांसाठी रिहॅब सेंटर आहे, अपंग पुनर्वसन केंद्र आहे आमचं. 1992 मध्ये माझे मिस्टर मुंबईमधून कोकणात गेले त्या कामासाठी. नंतर रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला HOD म्हणून होते. पूर्ण अपंगांचं काम, अपंग आणि विकलांग. आमच्याकडे आर्टिफिशियल लिम्स तयार होतो कोकणामधले आम्ही एकमेव आहोत त्याच्यासाठी. आणि पूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आजही गोव्यामध्ये सुद्धा आम्ही सगळीकडे काम करतो. खूप पेशंट्स असतात, इतरही असतात. म्हणजे जे ऑर्थोला जे सगळं लागतं ते त्याची डीलरशिप, इतर सर्जिकलची साधनं म्हणतो आपण, ती आम्ही देतो असं. आणि असं आमचं काम चालू आहे कोकणामध्ये. वेळेच्या अभावी आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुमचे लेखनाचे पुढचे संकल्प काय आहेत? कादंबरी. वा, छान. कथे झाले ना आता, ठेवून सांगितले ना मी 250 पानं लिहून ठेवली आहेत म्हणून. त्याचं करायचं काय मग ते. कादंबरी मला कादंबरी लिहायची आहे. कादंबरी लिहायला कसं ते खूप खरडे करायला लागतात. म्हणजे त्याचे 3-3, 4-4, 5-5 खरडे करायला लागतात, बैठक जमायला लागते. महिला कादंबरीकार कमी असतात. चहा कोण पुढ्यात आणून देत नाही, ताट वाढून देत नाही. म्हणजे आम्हाला किचनमध्ये जाऊन करा, पुन्हा ते काय ते करा, परत ते कादंबरीला बसा. बैठक जमली पाहिजे. आपल्याकडे मटेरियल असून उपयोग नाही, ती बैठक जमली पाहिजे कादंबरीचा. पूर्ण त्या खरड्यामध्ये जरा काय झालं तरी परत लिहिलं पाहिजे. परत आपल्यालाच आढळतं. आणि 6 महिन्यापूर्वी लिहिलेलं असतं ना, तेव्हा वाटतं आपल्याला हे काय लिहिलं मी, चांगलं नाही, काहीतरी याचं करायला पाहिजे. मग परत हे करा. हे संपादक बसलेत समोर चांगले, माईमकर, ते सांगतील तुम्हाला की परत करा. आणि हे जे सातत्य आहे ते तसं बघितलं तर कंटाळवाणंही आहे. कधी मूड जातो, तसेच राहतात, असं सगळं. संसार असतो, इतर कामं असतात, त्यातून ती राहते, बाजूला पडते. पण मी लिहिणार आहे कादंबरी, हा माझा संकल्प आहे पुढचा. तुमच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा. आता आपण शेवटच्या कार्यक्रमाकडे वळूया. बोलू दे ते काहीतरी. सर, तुम्ही हात उंचावला होतात. वंडरलँड म्हणून अशी कादंबरी आहे. आता तुम्ही कोकणाविषयी आता जे वर्णन केलं ते वंडरलँडच होतं, ज्यांनी कोकण बघितलं नाही. थँक्यू. वरती 2 चित्रपट आले. नुसतं लंडन मधलं शूटिंग आहे. कोकणामध्ये जर असं शूटिंग केलं ना तर बरोबर. म्हणून मी म्हणते ना, म्हणून मी म्हणते की आपल्या प्रदेश, म्हणून मी मगाशी म्हटलं लंडन, अमेरिका वगैरे मला पाहिलेलं नको सांगू, कोकण पाहिलं असलं तर सांगा. की आणि जिथे जाऊ शकत नाही आपण, ती आवड मुलांच्यात पण निर्माण झाली पाहिजे. आणि तसं आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची हे करते की चौफेरमध्ये ना, चौफेर नावाचा अंक निघतो, अरुण नाईकनी काढलाय. त्यामध्ये मी मासे लिहिले. आणि मी मासे का लिहिले तर तुमच्याकडच्या सिल्वर पॉपलेटला राज्य सरकारने घोषित केलं राज्य मासा म्हणून, कारण लोकांनी तो खाऊन खाऊन संपवला. आणि त्याच्यासाठी केलं. अरे तुम्ही का पॉपलेट आणि सुरमईच्या मागे लावून संपवता त्याला. इतरही छोटे मासे असे आहेत की ते बॅलन्सिंग आहे ना फूड. एकच फूड तुम्ही खायला लागलात का त्याच्यावर हे नाही का, गदा नाही का येणार. म्हणजे पर्यावरणाचा तुम्ही सगळा समतोल बिघडवून टाकता असं. आणि मी त्याच्यातून आता माझं राज्य, माझे राज्य मासे असं लिहिलं, लेख लिहिला. चौफेरला आहे बघा, चौफेर नावाचा सुंदर अंक आहे. मला खूप आहे तो. म्हणाले एवढे मासे आहेत आणि एवढे मासे लोक खातात, हे माहिती नाही त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला एक सांगते, एक कदम नावाचे आमच्याकडे कोकणामध्ये आहेत. ते कदम ना, वेळ तुमचा संपलाय का? नाही, ह्यांच्याकडे बोलत आहे. कदम नावाचे एक आहेत आणि ते ना गणपती घेऊन होडीतून जात होते, खाडीतून. तर शेवंड हा मासा आहे. शेंगटी म्हणतो आम्ही त्याला. शेवंड नव्हे, शेवंड हा कोळंबीचा मोठा प्रकार आहे, लॉबस्टर्स तो नव्हे. शेंगटी नावाचा मासा आहे तो. त्या गंमत बघा, त्या होडीतून गणपती जाताना ती शेंगटी त्या गणपतीच्या पायाशी आली त्यांच्या.
खाडीतून. ही सहज आहे की नाही, सहज गोष्ट आहे. त्याच्यात काय शेंगटी म्हणाली नाही की गणपती बाप्पा मला वाचव, कदमाने खाऊ नये. पण तो कोकणातला माणूस निसर्गावर प्रेम करणारा, त्याला काय मिळाली माहितीये की कदमाने शेंगटी खायची नाही झालं. आणि कदम हे लोक शेंगटी हा मासा खात नाहीत, मग तिला ते जीवदान. तसे मोरे नावाचे लोक आहेत, ते मोरी मासा खात नाहीत. म्हणजे असे पण कोकणामध्ये लोक आहेत की जे अमुक अमुक मासा खात नाही. का तर ती श्रद्धा, त्यांचं काहीतरी झालं असेल. आणि त्या आख्यायिका आहेत, त्या दंतकथा आहेत, त्या जाऊन तिथे ऐकल्या पाहिजेत. आणि ते असं आहे कोकणामध्ये किंवा कुठेही, हो आम्हाला त्याच्याबद्दल सांगा ना, बोला ना. ते म्हणणार चे तेव्हा कोण बोलत नाही हो असं. त्यांना ते सहज सुचायला लागतं आणि मग त्या गजालीतून हळूहळू एक 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 उलगडत राहतात. आणि त्याला आपण कान दिला पाहिजे. आणि असे किती लेखक पाहिजेत, अशा किती हजारोने रश्मी कशेळकर पाहिजेत हो, तेव्हा मी कोकण लिहू शकेन. मी अवश्य सांगेन, जो शब्द मी वापरणार होते तो आत्ता त्या काकांनी वापरला आहे. पण मी निरागसता वेगळ्या गोष्टीसाठी सांगणार होते. तुम्ही स्वतःला लेखिका म्हणवताय. माझ्या दृष्टीने इथे बसलेली ही व्यक्ती ही लेखिका नाहीये, ही इतिहासकार आहे. कारण पुढच्या पिढीपर्यंत ते सगळं जाण्याकरता हा दस्तऐवज निर्माण झाला पाहिजे. तो पुढे लिखित स्वरूपात ही व्यक्ती आपल्यासाठी उपलब्ध करून देते. आपण कृतकृत्य आहोत, कृतज्ञ आहोत की त्या हे लिहितायत. रश्मीताई, ही सिरीज तुम्ही लिहिली पाहिजे. आणि लेखिका तुम्हाला लेखिका खरडे घाशी करणारी म्हणून मी यायला तयार आहे. कुठेही शुद्ध लेखनाची चूक करणार नाही, अजिबात काही चूक करणार नाही. तुम्ही मला फक्त सांगा, मी येईन. हाक मारा, मी येईन. कारण हे किती महत्वाचं तुम्ही करता आहात. कदाचित इथे बसलेल्या सगळ्यांना त्याचं महत्त्व कळलं असेल. तुमची पुस्तकच नाही पण तुमच्या येणाऱ्या कादंबरीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या सगळ्या साहित्यासाठी आम्ही अत्यंत आतुरतेने, फक्त वाचक म्हणून नाही, रसिका वाचक म्हणून, कारण की ते सत्य असणार आहे सगळं, आम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघणार आहोत. आमची टीम मेंबर सोनालीला मी सांगते की ताईंचा सत्कार करा. आणि काय म्हणतात ते मालवणी, गाव गाता गजाली गजाली, बरोबर आहे ना. आणि तुमच्या बरोबर छान गप्पा मारल्या. गजाली आली आज ती आमची शलाकाताई, तिला मालवणी खूप छान हो. आहे. त्या मालवणच्या आहेत. जैतापूर त्यांचं गाव आणि रत्नागिरीतलं कोळंबे गाव. आणि त्या कोळंब्यामध्ये खूप मोठं अगदी म्हणजे वाघाच्या गुहा वगैरे त्यांच्या याच्यात आहे त्या कोळंब्यामध्ये. म्हणजे तुम्ही कधी गेलात तर यांच्याकडे जा, आम्ही पण येईन बरोबर ते वाघाच्या गुहा बघायला. खूप मोठी त्यांचं हे आहे, म्हणजे जमीन आणि हे सगळं आहे. आणि त्या तिकडच्या आहेत, म्हणजे त्यांनी रत्नागिरीही पाहिलंय आणि त्यांचा जैतापूरशी संबंध आहे. जैतापूर खूप सुंदर भाग आहे आमच्याकडचा. तरी सुद्धा काय काय राहिलंय ते मला आठवतंय, पण मी आता बास करते. थांबा थांबा थांबा, मला बोलायचं 1 मिनिट. काय ते सांगते. आमच्या ताईचा सत्कार तुमच्या हस्ते. आणि तुम्ही आत्ता बोललात ना, त्याच्या आधी मी सांगते की मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला जरी तेव्हा माडाला म्हणत असले त्याला हे करताना, तरी आम्ही छानपणे म्हणतोय पुनरागमनायच. आपल्याला गोड गजाली शलाकाताईंच्यामुळे रश्मीताईंकडनं ऐकायला मिळाली. त्याबद्दल रश्मीताईंना विनंती करते त्यांचा. आणि सगळ्या श्रोत्यांना मी विनंती करते की उद्याच्या आपल्या व्याख्यानाकरता अवश्य या. उद्या येणार आहेत भूषण केळकर आणि कंटेम्पररी विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, भविष्य व्यापणारं तंत्रज्ञान. भेटूया.